नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या क्लासमध्ये। बघा क्लास नंबर आहे 5, लेक्चर नंबर कुठला आहे आपला 5 नंबरचा आता क्लास घेणार आहे आपण। 1 ते 4 ज्यांनी बघितले आहे त्यांच्यासाठी प्रीवियस इयर क्वेश्चन हे जे आहेत ते इझी जातील, बाकी ज्यांनी जे नवीन आहेत त्यांनी डायरेक्टली क्वेश्चन बघा, जमत असतील तर ठीक, नाहीतर 1 ते 4 आपले जो बेसिक क्लास घेतले होते बेसिक्स ऑफ इलेक्ट्रिक सर्किटचे जे घेतलेले आहेत ते बघून घेऊ शकता तुम्ही। त्यानंतर एक ॲडिशनल टॉपिक जो आहे डिपेंडंट सोर्सेसचा, जर पेपर थोडासा जरी थोडा टफ आला ज्यासाठी आपण रेडी पाहिजे तो टॉपिक आहे डिपेंडंट सोर्सेसचा यूज करणे। भरपूर लोकांना समजत नाही, हा जर तुम्हाला समजला तर कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही समोर जाऊ शकता। ओके, हे टोटल कन्सेप्ट आपण क्लिअर करत असतो आपल्या क्लासमध्ये, आणि ह्या सर्व काय पोस्ट्स आहेत, ह्या सर्व पोस्ट तुम्ही क्वालिफाय करू शकता अशा लेवलचं मी शिकवलेलं आहे, तेवढे कन्सेप्ट मी कव्हर केलेले आहेत। महाट्रान्सको असो, हे वितरण कुठलीही एक्झाम असो किंवा दुसराही कुठल्याही इलेक्ट्रिकल बेस एक्झाम असो, त्यासाठी आपण क्वालिफाय करू शकता आरामात। सो त्यासाठीच हे आपलं चॅनल आलं आहे तुमच्यासमोर, MD स्टडी स्पेस हे चॅनल मी स्वतः चालू केलेलं आहे। हा एक्झाम मी ऑलरेडी फेल झालेला आहे, पण महत्त्वाचा जो पॉईंट तुमच्यासाठी कामाचा आहे तो आहे की मी क्रॅक केलेले आहे, रेल्वेसुद्धा क्रॅक आहे, आणि ह्या सर्व पोस्ट मी क्रॅक केलेली तुमच्यासमोर लिस्ट आहे। माझं MTech पॉवर सिस्टममध्ये झालेलं आहे। चॅनल तुमच्यासाठी MD स्टडी स्पेस, न्यू क्लास न्यू लर्निंग। ओके, तर बघू एक एक क्वेश्चन, बघा तुम्हाला जमते का, आणि क्वेश्चनसाठी रेडी राहायचं। क्वेश्चन आता एक क्वेश्चन आलेला आहे, हा क्वेश्चन इथे तुमच्या समोर आहे। ओके, 1 नंबरचा फर्स्ट नंबरचा क्वेश्चनसाठी रेडी राहा। यामधलं तुम्हाला काय विचारलं आहे, करंट विचारलेला आहे, कुठला आय इज इक्वल टू क्वेश्चन मार्क। सो ज्यांनी थोडाफार स्टडी केलेला आहे त्यांनी काय करायचं आहे, व्हिडिओ पॉज करायचा आहे, स्वतः सोल्युशन ट्राय करायचं आहे जमते का, त्यानंतरच व्हिडिओ स्टार्ट करायचा आहे सोल्युशन बघण्यासाठी। आणि जे फर्स्ट टाइम बघताय त्यांच्यासाठी बघा, ठीक आहे। इथं सोल्युशनमध्ये सांगायच्या आधी या क्वेश्चनचं महत्त्व असं आहे, फर्स्ट नंबरला का घेतला आहे, कारण की हा मागच्या एक्झाममध्ये आलेला, मागच्या एक्झाममध्ये प्रीवियस इयर कुठला 2017च्या एक्झाममधला क्वेश्चन आहे, MSc TCL AEच्या, कुठले MSc TCL म्हणजे महाट्रान्सको AE या एक्झाममधले आलेला क्वेश्चन आहे। सिंपल आपण 4 क्लास जे घेतलेले आहेत त्यामध्ये ते कन्सेप्ट सर्व क्लिअर आहेत, असं काही वेगळा फंडा यूज करायचा नाही आहे। सो प्रश्न रीड करा, आता प्रश्न रीड करतो आपण। काय करायचं आपल्याला, हा करंट काढा, फाइंड I ड्यू टू 1 एम्पियर करंट सोर्स। बघा 1 एम्पियर समजते सर्वांना, करंट सोर्स समजते कुठला यातला, हा इथे 1 एम्पियर दिला आहे। ओके, या साईडला 1 एम्पियर दिला आहे, इथे 5 वोल्ट दिलेला आहे। सो क्वेश्चन असा आहे की जो 1 एम्पियर या साईडचा जो सोर्स आहे, या सोर्समुळे किती करंट फ्लो होतो। एका सोर्समध्ये विचारलं आहे, दोघांचे नाही। आता इथं 2 सोर्स आहेत, तर मग दुसऱ्या सोर्सचं काय करायचं। सो इथे कुठला फंडा यूज होते, जो आपण थेरम बघितलं होतं, कुठले थेरम बघितलं होतं, जिथं आपण एक सोर्स ऑन करतो, एक सोर्स दुसरा सोर्स बंद करतो, दुसरा चालू करतो, असं करतो। सुपरपोजिशन थेरम तुम्ही जर बघितले असेल किंवा तुम्ही स्टडी केला असेल, त्यामध्ये काय करतो आपण 1 बाय 1 करतो। काय करतो आपण 1 बाय 1, म्हणजे एक सोर्स ऑन दुसरा ऑफ, दुसरा ऑन पहिला ऑफ, असे नंबर ऑफ जितके सोर्स असले ते आपण काय करतो अल्टरनेट करतो 1 बाय 1, म्हणजे प्रत्येक पहिल्याचा रिझल्ट जो येईल आणि दुसऱ्याचा जो रिझल्ट येईल या दोघांची समेशन हा आपला फायनल रिझल्ट असते। ओके, हे तुम्हाला माहिती आहे। तर यामधलं काय दोघांचं करायची गरज आहे का नाही, प्रश्नामध्ये फक्त विचारलं आहे I ड्यू टू 1 एम्पियर करंट सोर्स, म्हणजे आपल्याला इथं पूर्ण सुपरपोजिशन नाही यूज करायची आहे, पण एक काय यूज करायचं त्यातलं की जर आपण 1 एम्पियर फक्त म्हटलं यांनी तर 5 वोल्टचं काय होणार। सो तेच लक्षात घ्या, सुपरपोजिशननुसार किंवा एखादा सोर्स जेव्हा आपण आता काय करायचं आहे, म्हणजे हा ऑन ठेवायचा, लक्षात घ्या 1 एम्पियर विचारला आहे म्हणजे तो ऑन ठेवायचा आहे, ऑन ठेवायचं त्याला दुसरा वर्ड यूज करतो आपण ॲक्टिव्ह ठेवायचा आहे। ओके, हे तर आम्हाला समजलं, ते प्रश्नामध्ये दिलेलं आहे सर, पण याचं काय करायचं। सो हा याला काय करायचं आपल्याला ऑफ करायचं आहे। ऑफ किंवा दुसरा वर्ड यूज करतात कधी कधी इनॲक्टिव्ह। मग इनॲक्टिव्ह म्हणजे व्होल्टेज सोर्सला जेव्हाही इनॲक्टिव्ह करतो आपण, क्लास ऑलरेडी झालेला आहे, कन्सेप्ट पहिले झालेले आहेत, सुपरपोजिशन बघितलं नसेल तर जेव्हाही व्होल्टेज सोर्स असतो त्याला आपण काय करतो शॉर्ट सर्किट करत असतो। काय करत असतो शॉर्ट सर्किट करतो, तिथे शॉर्ट सर्किट व्होल्टेज सोर्सच्या जागी, तेव्हा तो काय होतो इनॲक्टिव्ह होतो। जर समजा आपल्याला 1 एम्पियरला त्यांनी इनॲक्टिव्ह ठेवायला सांगितलं असतं, 5 वोल्टचं विचारलं असतं, तर आपण याला इनॲक्टिव्ह केलं असतं। 1 एम्पियरला जर इनॲक्टिव्ह करायचं तुम्हाला आहे, 1 एम्पियर म्हणजे कुठला सोर्स आहे, हा करंट सोर्स आहे। करंट सोर्सला आपण करंट सोर्सच्या जागी काय करतो ओपन सर्किट करतो, ओपन सर्किट। ओके, याचा मिनिंग समजला नसेल तर या मिनिंग हा जो क्वेश्चनशी रिलेटेड आहे तो बघून घ्या की काय करायचं आपल्याला, व्होल्टेज सोर्सला शॉर्ट सर्किट करायचं आहे म्हणजे काय करायचं ते बघून घ्या। एखादा क्वेश्चनमध्ये जर विचारला तर व्होल्टेज सोर्स आपल्याला बंद करायचा आहे। सो बघा कसं बंद करतो मी, आता व्होल्टेज सोर्स जिथं दिलेला आहे तुम्हाला, आता 5 वोल्ट दिलेला होता, याला काय करायचं सोर्स काढून टाकायचा इथला। मग इथे काय करायचं सांगितलं मी, व्होल्टेज सोर्स असला तर काय करत असतो आपण, यस शॉर्ट सर्किट। इथं सरळ शॉर्ट करून घ्यायचं। आता हे निळ्या पेनने तुम्हाला फक्त समजायसाठी दाखवलं,
समजून घ्या, डायरेक्ट तुम्ही आपल्या पेनने असं शॉर्ट करून टाकायचं, म्हणजे तो सोर्स होता की नव्हता, त्या सोर्सचं काय केलं आपण आता मिटवून टाकलं. म्हणजे आता फक्त जो करंट मिळणार आहे आपल्याला, कारण सोर्स एकच आहे त्याच्यामुळेच करंट फ्लो होईल. विदाऊट सोर्स करंट फ्लो होत असतो नाही, मग एकटा सोर्स आहे एकामुळेच तो आय फ्लो होणार. ओके, मग आता आय कसं काढायचं सर, KCL KVL काय यूज करायचं सर्वात पहिले, असा क्वेश्चन जेव्हा माइंडमध्ये येतो ना, सर्वात पहिले काय करायचं, सर्किट जास्त याला छोटा करण्याचा प्रयत्न करायचा. काय करायचा, सिरीज आहे का बघायचं. काय करायचं तुम्हाला सांगतो, पहिले महत्त्वाचं जे आहे ते रिडक्शन करायचं आपल्याला. KCL KVL हे सर्व लावायच्या आधी जर रिडक्शन होत असेल सर्किट, रिडक्शन करणं म्हणजे काय करणं, स्मॉल करणं, आपल्याला ते छोटं करायचं सर्किट. तर मिनिमम करण्यासाठी पहिले बघायचं की रेजिस्टन्स जे आहे ते सिरीजमध्ये आहेत का. मग सिरीजमध्ये झालं, सिरीजमध्ये नाही आहे सर, मग दुसरं काय बघतो आपण, ते पहिलाच क्लास जो शिकवला तो हाच शिकवला, सिरीज पॅरलल. कारण जेवढं छोटं सर्किट कराल तेवढं तुमच्यासाठी इझी जाईल. सिरीज नाही तर पॅरलल चेक करायचं, मग पॅरलल नसले तर तिसरं काय चेक करतो आपण, सिरीज पॅरलल नंतर काय करतो आपण, एक सांगितलं होतं ब्रिज टाईप आहे का, ब्रिज रेजिस्टन्स कनेक्टेड इन ब्रिज असते. आणि एक चौथं जे जनरली तुम्हाला सर्वांना माहिती आहे काय, स्टार आणि डेल्टा. स्टार डेल्टा फॉर्ममध्ये जर असलं तर याला आपण रिड्यूस करू शकतो. सो असं चेक करायचं, आणि नंतरच ते झाल्यानंतर आता समजलं तुम्हाला की चारही फॉर्ममध्ये नाही, सिरीज पण नाही प्रॉपर पॅरलल नाही, ब्रिज नाही, मग आपण KCL KVL अप्लाय करायचा आणि आपण सॉल्व करायचं. कसं सर, सो आता इथे बघा मी काय ऑब्झर्व करतो, इथे माझ्या ऑब्झर्वेशनमध्ये आलं की हे दोन पॅरललमध्ये आहेत, हे रेजिस्टर, यातला करंट विचारला का नाही, पण हे आपल्याला दिसतं आहे की हे दोन काय आहेत, पॅरललमध्ये आहेत. कशी काय पॅरललमध्ये आहे, पॅरललची काय डेफिनेशन सांगितली तुम्ही, जर या दोघांचा 2 ओहम आणि 4 ओहम हे दोघं कसे दिसतात तुम्हाला, इथे कनेक्टेड दिसतं या पहिला पॉईंट याचा कनेक्टेड आहे, आणि दुसरा पॉईंट 2 ओहमचा दुसरा पॉईंट बघा, आणि 4 ओहमचा दुसरा पॉईंट जो आहे, हे दोघं सुद्धा कनेक्टेड आहे. इथे शॉर्ट सर्किट आहे म्हणजे कॉमनच नोड आहे. जेव्हा असं असते की जो पहिला पॉईंट आणि लास्ट पॉईंट दोघांचे जर कॉमन असतात तेव्हाच ते काय होतात, पॅरलल म्हणू शकतो आपण. अदरवाईज जर इथे मध्ये कुठला एखादा, समजा इथे कुठला रेजिस्टन्स असा इथं ॲड केला सिरीजमध्ये या सर्किटमध्ये, तर होणार आहे का ते पॅरलल 4 आणि 2 नाही. जेव्हा कंप्लीट शॉर्ट सर्किट असतो, दोन्ही नोड कॉमन असतात, तेव्हा पॅरलल असतात. सो पॅरलल तर आपल्याला सॉल्व करता येतेच. सो आता बघ किती इझी आहे, पॅरलल सर 2 आणि 4 हे पॅरलल आहेत. ओके, मी काय करेल, दोघांचं पॅरलल कॉम्बिनेशन काढून घेईल. काय होते पॅरलल कॉम्बिनेशन, 2 आणि 4 जर पॅरलल लागलं तर 2 गुणिले 4 अधिक 2 अधिक 4 किती होतात, 8/6. याला अजून छोटं करायचं, फ्रॅक्शन असलं की नाही पाहायचं, कशाने भाग जाते तर 2नी भाग जातो, 4/3 किती आलं, 4/3. म्हणजेच हे आता 2 जे रेजिस्टन्स होते याच्या जागी आपण सिम्पली काय करू शकतो, एक फिक्स एक टाकून देतो. एकदम फास्ट करायचं असते, एक्झाममध्ये काही टाईम असतो का जास्त आपल्याकडे नाही, एकदम फास्ट कर. किती आलं, 4/3 आलं. येस, आता आता पहिले पॅरलल आपण सॉल्व केलं, आणखी आता पॅरलल आहे का, प्रॉपर पॅरलल नाही आहे, मग वापस सिरीज आहे का, सिरीज आहे. हा 2 ओहम आणि हा 4 ओहम, 4/3 हे दोघं काय दिसतात सिरीजमध्ये. सिरीजची काय डेफिनेशन सांगितली होती मी, सिरीजची काय डेफिनेशन सांगितली होती, जर हे 2 रेजिस्टन्स आहेत, सिरीज केव्हा म्हणावं आपण, जेव्हा हा जो करंट यातून सोडला तोच करंट इथून सरळ इथून या दुसऱ्या रेजिस्टन्स म्हणजे R1 मधून जो चालला तोच R2 मध्ये जर चालत असेल तर ते सिरीजमध्ये. मग इथे जर दुसरा ब्रांच लावला, दुसरा इथं R3 झाला, तर आता R1 R2 सिरीजमध्ये आहेत का, नाही. मग आता R1 आणि R3 सिरीजमध्ये आहेत का, नाही, कारण करंट जो आहे तो इकडे डिवाइड होत आहे ना, करंट डिव्हिजन नाही झाला पाहिजे. करंट सिरीजमध्ये काय असतो, करंट सेम असतो, हे तुम्ही खूप वेळा स्टडी केलं असेल. सिरीजमध्ये करंट सेम असतो आणि करंट सेम आहे म्हणून ते सिरीजमध्ये असतात, असंही आपण काय त्याच्यावरनं म्हणू शकतो. सो आता बघायचं सिरीजमध्ये कुठले आहेत, तर 2 आणि 4/3 सिरीजमध्ये आहेत. सिरीजमध्ये रेजिस्टन्स काय होते, ॲडिशन, हे सांगायची गरज नाही आहे, ज्यांना नाही माहिती त्यांनी लेक्चर नंबर 1 बघून घ्यायचं असतं. 2 + 4/3 हे दोघं सिरीजमध्ये केली तर काय ते दोघं ॲडिशन, काय ते मल्टिप्लाय करा, क्रॉस मल्टिप्लाय जर केलं 3 6 आणि 4 10/3 काय आलं, दोघांची बेरीज, का बरं सिरीजमध्ये आहेत. सो आता बघा यालाही रिड्यूस सिम्पली काय केलं, दोघां मिळून फक्त एकच आपल्याला मिळालं, काय रेजिस्टन्स एक एवढ्या जे खालचं होतं त्याचं रेजिस्टन्स आपल्याला मिळालेलं आहे. किती आलं आहे, 10/3. ओके, आता बघा किती सिम्पल झालं सर्किट. सिम्पल कसं, करंट विचारला 5 ओहम मधला, काय विचारलं, करंट वरती 5 ओहम या ब्रांचमधला करंट विचारला आहे, आणि आपल्या पॅरललला ही ब्रांच आहे, आणि हा करंट 1 एम्पियर इथून येत आहे. तुम्हाला करंट डिव्हिजन रूल सर्वांना माहितीच आहे, मागच्या क्लासमध्ये शिकलोय आपण. करंट डिव्हिजन रूल लावला की सिम्पली आपला आन्सर. तर मला सांगा 5 ओहम मधलं जर करंट काढायचं आहे आपल्याला विचारलं आहे, तर काय करंट डिव्हिजन रूल, करंट CDR लिहितो. करंट डिव्हिजन रूल काय असतो, ज्या ब्रांचमधला आपल्याला करंट पाहिजे, म्हणजे समजा आपल्याला करंट पाहिजे 5 ओहम ब्रांचमधला, तर त्याच्या अपोजिट अपॉन सम काय करत असतो, अपोजिट रेजिस्टन्सेस अपॉन सम इंटू
इंटू काय करतो, इंटू टोटल करंट ज्याला आपण डिवाइड करतोय. सो 5 ओम मधला पाहिजे तर 5 ओहम, तर तो वरती घ्यायचा का नाही. त्याचा अपोजिट रेजिस्टन्स कुठला आहे, 10/3. सो 10/3 वरती घेतला मी, अपॉन खाली काय समेशन म्हणजे बेरीज, दोघांची बेरीज केली, 5 + 10/3. ओके क्लिअर. आणि झालं का, संपलं का नाही. इंटू टोटल म्हणजे ज्यालाच आपण डिवाइड करतोय. डिवाइड कोणाला करतोय, 1 एम्पियरला. इथं 1 लिहिला सरळ करा कॅल्क्युलेशन. वरती 10/3 याचा फ्रॅक्शनमध्ये अजून काढायचं नाही ना, पॉईंटमध्ये 3.33 लिहायची घाई करायची नाही. जेव्हा याचे फ्रॅक्शनमध्ये येतात कुठं ना कुठं ते कट होत असतात, एवढं लक्षात ठेवणे. एक्झाममध्ये त्यांनाही माहिती आहे की कॅल्क्युलेटर नाही आहे, सो असं घाई नाही करायची. इथे क्रॉस मल्टिप्लाय केलं जर आपण 5 × 15 + 10, 15 + 10/3. यस, खालचा हे झाला, वरचा ते झाला. तुम्हाला माहिती आहे याचा दोघांचा जो डिनोमिनेटर तो कट होऊन जातो आणि तुम्हाला काय मिळते वरती 10 अपॉन खाली काय झाले 15 × 25, 10/25. यालाच अजून 5ने जर तुम्ही डिवाइड केलं तर 2/5लाच. आत्ता जर ऑप्शनमध्ये 2/5 असला तर वेल अँड गुड, जर नसलंच तर 2/5ला फ्रॅक्शनमध्ये तुम्हाला करता आलं पाहिजे 0.4. काय ते 0.4. आणि त्यावेळेस एक्झाममध्ये ऑप्शन जे होतं ते 0.4 एम्पियर होतं. ओके, सो युअर करेक्ट आन्सर इज 0.4 एम्पियर. किती मार्क्स भेटले, 2.2. पॉझिटिव्ह मार्क्स भेटतात. स्टेप चुकवायच्या नाही आहे, त्याच्यामध्ये पहिली स्टेप चुकली तर सर्व स्टेप चुकत जाते. महत्त्वाचा जो फंडा आहे तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घेणे, की मी काय सांगितलं की पहिले रिड्यूस करा सर्किट. आता रिड्यूस केल्यावर या कुठल्यापैकी बसत नाही आहे किंवा या प्रॉपर या वेमध्ये नाही आहे, तर मग आपण नंतर करंट डिव्हिजन, व्होल्टेज डिव्हिजन, KCL KVL जे शिकलो ते आपण अप्लाय करायचं. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी बघा, SSC JEE आलेलं आहे. आता SSC JEEचं सर याचा काय संबंध आहे, लक्षात घ्या. इथं संबंध नाही आहे, मला तुम्हाला सांगायचं आहे की एक्झाममध्ये क्वेश्चन कशा प्रकारचे असतात आणि तुम्हाला त्याचा आन्सर आला पाहिजे. कारण असा क्वेश्चन रिपीट होऊ शकतो, यात काहीतरी कन्सेप्ट दडलेला आहे म्हणून मी तुमच्यासाठी घेतोय. आता करंट विचारला तुम्हाला 7 ओहम. आता जे हुशार लोक आहेत त्यांनी काय करायचं, किंवा ज्यांना माहिती आहे करू शकतात त्यांनी व्हिडिओ पॉज करा, व्हिडिओ सोल्युशन बघणे, आणि फक्त तुम्ही पेन पेन्सिल जोपर्यंत उचलणार नाही, नोटबुकमध्ये लिहिणार नाही, या सब्जेक्टचा काही मिनिंग नाही आहे. ओके, डायरेक्टली फक्त व्हिडिओ पाहू नका. ओके, चला तर मग आता सोल्युशन व्हिडिओ पॉज करून ट्राय करा, नाही जमलं सोल्युशन आता तुम्ही बघा. सो या किती याच्यामधलं क्वेश्चन आपल्याला पाहिजे 7 ओहम मधला आपल्याला रेजिस्टन्स हे पाहिजे करंट. मग करंट काय होते, डायरेक्ट आता करंट डिव्हिजन रूल लावू शकता का तुम्ही. इथं काय 82 आला का, 82 वोल्ट आला का, नाही वोल्टेज नाही आहे, करंट डिव्हिजन रूल आहे तो आपण जो अप्लाय करतो, पण इथं वोल्टेज आहे, वोल्टेज फ्लो होत असते कसं नाही. मग इथं वोल्टेज आपण तो वोल्टेजला डायरेक्ट डिवाइड नाही करू शकत, आन्सर नाही करू शकत. मग कसं करायचं, आता तुमच्याकडे 2 रूल आहेत, 2 रूलनं तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आपण 2 वेने, पहिला वे काय करू शकतो, याला सध्या या सर्किटला काय करा तुम्ही इथं कॅरी फॉरवर्ड करा, समोर घ्या, म्हणजे रफमध्ये ड्रॉ करायचं पटकन. कसं बघा, मी इथं ड्रॉ करतो, मला प्रश्न विचारला त्यांनी, अच्छा 2 हे आहे का, ओके. तर मी हा मेन क्वेश्चन ॲज इट राहू देतो, पण इथं आपल्याला लक्षात येते की हे 2 पॅरललमध्ये दिसत आहे. काय करायचं असते आपल्याला, ज्या ब्रांचमध्ये विचारलेलं आहे त्याच्यात छेडखानी करायची नसते, लक्षात ठेवा. ही जी ब्रांच असते या ब्रांचला दुसरा जो वर्ड असतो तो असतो टार्गेट ब्रांच. काय असतो, टार्गेट. ज्याही ब्रांचमध्ये आपल्याला करंट किंवा व्होल्टेज विचारलं त्याला छेडखानी करायची असते का, नाही. त्यासोबत आपण सिरीज पॅरलल जरी असलं तरी त्याला डायरेक्ट आपण छेडखानी करायची नाही. मग आपण टेम्पररी करू शकतो का, यस टेम्पररी आपण करू शकतो. कसं करतो बघा, आता ती टार्गेट ब्रांच आहे हे आपल्याला माहिती आहे, पण आपल्याला एवढंही माहिती आहे तुम्हाला की जर समजा आपल्याला इथला जर करंट भेटला तर मग आपण सिंपल करंट डिव्हिजन रूल, मग इथला करंट भेटायसाठी आपल्याला टोटल करंट भेटायला पाहिजे. तो बघा कसं सिम्पली भेटते. बघा मी काय करतो, आता आपण असं सर्किट ड्रॉ करायचं पटकन, आणि इथं दिसतंय तुम्हाला, इथं आता हे रफमध्ये करतोय, ॲक्च्युअलमध्ये टार्गेट ब्रांचला छेडायचं नाही आहे. ओके, 7 केलं याला इथं, आणि 82 वोल्ट तुम्हाला इथं माहिती आहे, 82 वोल्ट. ओके, आता हे 2 पॅरलला दिसतात तुम्हाला, 7 आणि 3. मी काय सांगितलं, सर्किटला रिड्यूस करायचं, पॅरलला दिसतात दोघं, कारण हा पॉईंट कॉमन आहे आणि खालचा पॉईंट दोघांचा कॉमन आहे. 7 आणि 3 पॅरलल, 3 × 7 आणि काय ते गुणाकार नंतर 3 + 7 म्हणजे 7 × 3 = 21/10. ओके, हे कशात झालं आहे, पॅरलल कॉम्बिनेशन झालं. मग याला केलं आपण एक सिंगलमध्ये रिड्यूस केलं, कारण की दोघांचा आन्सर एकच आलं आहे. एक आन्सर काय आलं आहे, 21/10 असं आले. ओके, क्लिअर. आता आपल्याला करंट मिळणार आहे का, टोटल करंट आपला काढणं उद्देश आहे, कारण करंट डिव्हिजन आपण इथं अप्लाय करू शकतो. ही एक पद्धत सांगतो मी त्या प्रकारची. ओके, सो आपल्याला हे माहिती आहे की आता हे 2 रेजिस्टन्स काय सिरीजमध्ये आहेत. सो आपल्याला सिरीज काढून घेऊ, चला लवकर. सिरीजमध्ये काय होते, सिम्पली ॲडिशन होते सर, 2 + 21/2 समजा 21/10 करू. ओके, 2 + 21/10.
आता सर 21/10 21/10 आम्हाला असं नाही ठेवायचं. ठीक आहे ना, तुम्ही काय करा 21/10 म्हणजेच 2.1 होतं हो, 10ने भागलं म्हणजे. मग आता 2 + 2.1 किती होता 4.1 ओहम. म्हणजे काय झालं आता या दोन सिरीजचं आपण सिम्पली काय केलं, यस एक रेजिस्टन्स आपण इथं भरून टाकलं. किती झालं 2.1 2.1 2.1 + 2.1 + 2 म्हणजेच 4.1 ओहम झालं. आता आय मिळते का, यस आय मिळू शकते. कसा, व्होल्टेज आहे तुमच्याकडे एकच रेजिस्टन्स आहे, आय इज इक्वल टू V/R. आय इज इक्वल टू V/R आहे. सो V इज इक्वल टू टाकला आपण 82 आणि आर इज इक्वल टू किती टाकला आहे 4.1. सो कितीचा भाग जातो 41 दोन्ही किती होतात 82. पण इथं पॉईंट आहे म्हणजे 41 दोन्ही 82 होतात, पण खाली पॉईंट आहे म्हणजेच 10ने भागलेला आहे, म्हणून कितीचा भाग जाणार आहे 20चा. किती अँपिअर आलं 20 अँपिअर. मग आत्ता काय करायचं, हे झालं रफमध्ये तुम्ही. मग आत्ता इथं 20 अँपिअर पकडायचं पटकन. बघा 20 झालं. आता विचारला 7 ओम मधला करंट डिव्हिजन रूल. 7 मधला जर विचारला 7 वरती घ्यायचा का नाही, अपोजिट म्हणजे 3 वरती घ्यायचा. खाली दोघांची बेरीज करायची 3 + 7 आणि इंटू ज्याला डिवाइड करायचं 20ला डिवाइड करायचं इंटू घेतला 20 झालं. काय केलं आता 7 आणि 3 किती होता खाली 10 होता, 7 आणि 3 10. 10ने याला भाग गेलं, 10 दोन्ही 20 आणि 3 दोन्ही किती वरती 6 अँपिअर इज द आन्सर. झालं तुमचं आन्सर. एक काय केली पद्धत, एक काय केली आपण टार्गेट ब्रांचला छेडखानी नाही करायची, आपल्याला माहिती आहे. मग आपण टेम्पररी करू शकतो पण फायनलाइज हे तुम्हाला 20 अँपिअर घेऊन डिवाइड करायचं आहे. ओके, हे झालं करंट डिव्हिजन रूल किंवा सिरीज पॅरलल यूज करून. अजून एक आपल्याकडे नोड ॲनालिसिस शिकलेलं आहे. सो नोड ॲनालिसिस आपण सिम्पल लावू शकतो. कसं लावायचं नोड ॲनालिसिस, ज्यांनी मागचं लेक्चर बघितलं नसेल किंवा बघितलं असेल त्यांनी इकडे लक्ष द्या की आता आपल्याला नोड ॲनालिसिस लावायचं. आपल्याला 20 अँपिअर पण माहीत नाही, आपल्याला फक्त क्वेश्चन माहीत आहे. आपल्याला काय माहिती आहे क्वेश्चन. मग अशा वेळेस काय करायचं, एक नोड कुठं प्रिन्सिपल नोड, जिथं 3 प्रिन्सिपल नोडबद्दलही सांगितलं आहे मी, जिथं 3 ब्रांचेस येतात. बघा वरून एक ब्रांच आली, इकडनं एक ब्रांच आहे आणि 7 ओम आली. तो हा एक प्रिन्सिपल नोड झाला. आणि खाली जो आहे, खाली यायला बघा खालची जी लाईन आहे या खालच्या लाईनला पण 3 कनेक्टेड आहे. एक हा कनेक्टेड आहे सोर्स 3 ओम आणि हे म्हणजे हा पण एक काय झाला प्रिन्सिपल नोड झाला. मग नोड ॲनालिसिसमध्ये काय करतो आपण, वरचा एक प्रिन्सिपल नोड झाला, खालचा आहे. एका प्रिन्सिपल नोडला करत असतो पण ग्राउंड, म्हणजे ग्राउंड करणे म्हणजे त्याला 0 व्होल्टवर ठेवायचं. स्टेप बाय स्टेप सांगतो आहे. ओके, नोड ॲनालिसिसनी सॉल्व करतो आहे. स्टेप काय, पहिले प्रिन्सिपल नोड बघायचा, एकाला ग्राउंड करायचा. त्यानंतर इथे जो नोड आपण लावणार आहे इथे व्होल्टेज कन्सिडर करायचं व्ही, काही पण व्होल्टेज जे तुम्हाला नोड व्होल्टेज, समजा मी कन्सिडर केलं व्ही. ओके, तर व्ही कन्सिडर केलं मी. व्ही केल्यानंतर पुढची स्टेप काय सांगितली आहे तुम्हाला, मागच्या क्लासमध्ये जर लक्षात दिलं असेल तर व्ही जर तुम्ही कन्सिडर केलं, मी सांगितलं की सर्व करंट जे आहेत या नोडपासून दूर जात आहेत, इकडे आणि इकडे. किती 3 ब्रांच आहेत बरोबर आहे. जरी इनपुट सोर्स असला तरी काय दाखवायचं, करंटची डायरेक्शन काय दाखवायची, वरती दाखवायची. म्हणजेच या नोडपासून, हा नोड जो आपला मधातला पॉईंट आहे याच्यापासून दूर, हा दूर हा दूर. म्हणजेच याला नाव देऊन टाकायचं रँडमली. याला नाव द्या I1, याला नाव द्या I2 आणि या तिसऱ्या ब्रांचला काय नाव असाल तुम्ही I3. चौथी ब्रांच आहे का इथं नाही. आणि इथेच ॲट नोड माहिती आहे तुम्हाला KCL नुसार काय होते ॲट नोड समेशन ऑफ करंट इनकमिंग म्हणतो आपण त्याला. इनकमिंग इज इक्वल टू आउटगोईंग. इनकमिंग इज इक्वल टू आउटगोईंग म्हणतो. आता इनकमिंग आपण इनकमिंग घेतलंच नाही आहे, कारण आपण सगळं आउटगोईंग घेतलं आहे. किंवा आउटगोईंग इज इक्वल टू इनकमिंग कसंही लिहू शकता, आउटगोईंग इज इक्वल टू इनकमिंग. आता इथं इनकमिंग घेतलं आहे का आपण, सध्या नाही इनकमिंग आपण घेतल्या नाही. आता याला आपण काय करू, इकडे लिहितो. कारण काय करतोय मी, आपण आउटगोईंग कन्सिडर केला म्हणून राईट साईडला, लेफ्ट साईडला आपल्याला आउटगोईंग घ्यायचं. इनकमिंग काही आहे का, नाही सर इनकमिंग तुम्ही 0 घेतलेलं आहे. मग आउटगोईंग काय घेतलं आहे मी, आउटगोईंग काय घेतलं आपण I1 + I2 + I3. 3 करंट आपण अज्युम केले, 3 ब्रांचमध्ये चाललेले. मग याच्या वेळेस फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की आय म्हणजे काय असते. जेव्हाही आपण नोड ॲनालिसिस लावतो किंवा कुठं पण लावतो एखाद्या रेजिस्टरच्या अक्रॉस, सो आय इज इक्वल टू V/R हे जनरल माहिती आहे आपल्याला. पण हे न माहीत ठेवता आपल्याला काय करायचं आहे, ॲक्च्युली काय असते ते त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज डिफरन्स अपॉन रेजिस्टन्स. ज्या ब्रांचमधलं आपल्याला करंट काढायचं आहे त्यातलं व्होल्टेज डिफरन्स करायचं. म्हणजे कसं करायचं सर, सो हे तुमच्यासाठी मी सांगतो तुम्हाला. आता आपल्याला काय पाहिजे, कुठल्या ब्रांचमधलं पाहिजे, 7 ओहममधलं आपल्याला काय पाहिजे करंट पाहिजे. किंवा या ब्रांचमधला जेव्हाही करंट विचारला तर याचा डिफरन्स कसं काढायचं सर, तर वर्टिकल जे वरचं जे व्होल्टेज आहे व्ही आहे, खालचं व्होल्टेज आहे 7ला, दुसऱ्या साईडला कुठलं कनेक्टेड आहे 0. म्हणजे डिफरन्स काय झाला व्होल्टेजचा, या साईडचं व्होल्टेज आहे या साईडचं व्होल्टेज काय पकडलं आपण, व्ही पकडलं जे की नोड व्होल्टेज आहे, आणि दुसऱ्या साईडचं 0. याचा डिफरन्स काय येते, व्ही - 0 व्हीच येते. सो I3 जागी काय लिहू शकतो मी, व्ही - 0 अपॉन
रेजिस्टन्स 7. 0 लिहिण्यात काही अर्थ आहे का मायनस, म्हणून लिहायचा नाही, फक्त सांगायसाठी तुम्हाला लिहिलं आहे. ओके सर, मग आता या 3 ओहम मधलं सांगा मला. 3 ओहम मधला करंट कसा दाखवणार आहे. वरच्या साईडला भेटू राहिला त्याला व्ही आणि खाली भेटू राहिला 0. याला पण तुम्ही काय लिहू शकता, जो I2 आपण लिहिलेला आहे त्याला V/3, कारण V - 0/3. तसंच हा जो ब्रांच आहे, आता बघा इथे महत्त्वाचा जो आहे सीन, की आता 2 ओहम मधला सर कसं घ्यायचं. 2 ओहम मधला सर आपल्याला व्होल्टेज डिफरन्स घ्यायचा आहे. कसं घ्यायचं. सो काय, या साईडला दिसतंय तुम्हाला पॉझिटिव्ह 82, मग इथं 82 आलेला आहे, हे माहीतच आहे तुम्हाला वोल्ट. आणि या साईडला जो व्ही आपण कन्सिडर केलेला आहे तो व्ही आलेला आहे. आणि मग मोठा कोणता, व्ही मायनस घ्यायचा, कारण व्ही पासूनच करंट हायर पोटेन्शियल टू लोअर फ्लो पोटेन्शियल जात असतो. सो व्ही मायनस, आता बघा काय लिहितो मी, व्ही मायनस काय लिहायचं, या एंडला किती आहे व्होल्टेज 82. सो व्ही मायनस 82 बाय किती, जो रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स किती आहे 2. झालं. हे झाले 3 करंट. या तिघांची समेशन जे असते ते असते 0, कारण हे आउटगोईंग करंट पकडले आणि ते लिहिलं आपण. आता बघा आपण पहिले KCL आपण काय केलं, सिरीज पॅरललने आपण काढलं होतं, पण आता कशाने काय आपण काढतोय, आता आपण नोड एनालिसिस काढतोय. कुठं बेटर राहील हे तुम्हाला समस्या सॉल्व्ह केल्यानंतर. आता बघा जेव्हाही आपण नोड एनालिसिस असं लिहितो इक्वेशन, आपल्याला बेस कॉमन करायचा. काय करायचं आहे, जे काही डिनॉमिनेटर आहे ते सेम करायचे. मग असा नंबर शोधायचा तिघांच्या पाळ्यात येणारा नंबर कुठला दिसते का तुम्हाला. आता तुम्ही जर म्हटलं सर 7×3 = 21 आहे का नाही, 42 घेऊ शकतो. दोन्ही भाग जाते 3 आणि 7. तर याचा अर्थ काय, याला आपल्याला 42 बनवायचं आहे. खाली 42 बनवायसाठी कितीने मल्टिप्लाय करावं लागेल सांगा मला, कितीने, 21नी. सो खाली 21नी मल्टिप्लाय केलं, वरती सुद्धा 21नी मल्टिप्लाय करायचं. तसं याला मला 42 बनवायचं आहे, किती करू शकतो, याला 14नी मल्टिप्लाय करावं लागेल मला. खाली 14नी आणि वरती सुद्धा 14नी, तेव्हा खाली 42 होईल. खाली 42 बनवायचं, वर नाही बनवायचं आहे, खाली 42. आता 7ला 42 बनवायसाठी 7 सकम 6नी मल्टिप्लाय, वरती सुद्धा 6नी मल्टिप्लाय. आता काय झालं आहे, खाली सर्व हे 42 झालेलं आहे. हा पण 42 आहे, हा पण 42, हा पण हे जेव्हा डिनॉमिनेटर सेम होतात तर काय होते, हे डिनॉमिनेटर सेम झाले की आपल्याला या साईडला पाठवायचं असते. या साईडला आहे 0ला मल्टिप्लाय जर तुम्ही 42ने केलं, आन्सर काय येते 0. सो नेहमी काय करायचं, डिनॉमिनेटर सेम करून डिनॉमिनेटर गायब करून टाकायचे. डिनॉमिनेटर सेम करून डायरेक्ट गायब का बरं, कारण या साईडला येऊन ते 0 होतात, तर त्याला लिहिण्यात काही अर्थ नाही आहे. काय बनते आपली इक्वेशन बघा आता, 21V 21नी आतमध्ये मल्टिप्लाय करतोय आपण, 21V मायनस 21 × 82. आता बघा हा केवढा मोठा गुणाकार आहे. मग इथं सॉल्व करत बसायचं का नाही, वेट काय करायचं, असं घाई नाही करायची. 21 × 82 दिसलं गुणाकार करत बसले, कारण कुठे ना कुठं कट होत असते. इथं कॅल्क्युलेटर नाही आहे, हे त्यांनाही माहिती आहे एक्झामिनरला. सो इथे 14 × V, ओके 14V प्लस 6 × V. आता काय करायचं आहे, जे V वाले टर्म आहेत, जसं 21V झालं, 14V झालं आणि हे झालं, या तिघांची करायची बेरीज. किती होते, कारण हे V वाले सेपरेट आहेत ना, आणि हे कॉन्स्टंट नंबर आहे. सो 21 अधिक हे 14 आणि 6 20, 21 आणि 20 किती होतात 41V इज इक्वल टू म्हणजेच हे जे प्लस आहे ना, या साईड मायनस आहे ना, या साईडला जाऊन पॉझिटिव्ह होईल. 21 × 82. बघा इथे काय झालं, आता आपण जो गुणाकार केला नाही, आणि आता गुणाकार करायचं काम आहे का आपल्याला, काम पण नाही आहे, कारण हा 41नी 82ला भाग जाते. 41 दुनी किती होतात 82, म्हणजेच इथं 2चा भाग गेला आणि 21 दुनी या दोन्हीला मल्टिप्लाय केलं 42. व्हीची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला 42. व्ही काय नेमकं, आता व्ही भेटला तर आपण काय, व्हीचा फायदा असा आहे आपल्याला, व्हीचा बेनिफिट असा आहे, व्ही भेटला म्हणजे नोड व्होल्टेज भेटलं. आता नोड व्होल्टेज तुम्हाला एकदा भेटलं की नोड व्होल्टेजने तुम्ही कुठल्याही ब्रांचचा करंट काढू शकता. इथली व्हॅल्यू भेटली व्हीची 42. आता तुम्हाला 7 ओहम मधलंच विचारलं आहे, तर काय असते फॉर्म्युला, I = V डिफरन्स जो असेल अपॉन R. व्ही डिफरन्सचा काही विषय नाही, कारण व्ही जो आहे तो भेटला आपल्याला 42, आणि मायनस जो दुसऱ्या साईडला 7 ओहमच्या कुठे आहे खालच्या साईडला किती व्होल्टेज 0, तर V - 0 लिहितो तुमच्या समजण्यासाठी, आणि डिवायडेड बाय रेजिस्टन्स किती येते ब्रांचचं 7, किती येते, कितीचा भाग जातो 7 सकम 42, 6 एम्पियर. मगाशी आपण सॉल्व केलं 6 एम्पियर आलं, आता सॉल्व केलं 6 एम्पियर गेलं. कुठली टेक्निक यूज करायची ते तुमच्या स्पीडवर डिपेंड करते. नोड ॲनालिसिस जर केलं तर पटपट इक्वेशन बनवता आली पाहिजे. दोन्ही यांनी तुम्ही काय करा, आपल्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा, तसं परवडते का हे परवडते, तुम्हाला कुठल्याला वेळ जास्त लागतो, कारण अंडरस्टँडिंगवर आपण चूज करू शकतो. प्रत्येकजण असं नाही की नोडनी सॉल्व करेल, प्रत्येकजण असं नाही KCL KVLनी सॉल्व करेल. ओके, क्वेश्चनची प्रॅक्टिस भरपूर करणार आहे आपण. सो रेडी फॉर द क्वेश्चन.
चला नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमच्यासाठी 3 नंबरचा क्वेश्चन, SSC JEE 2023. JEE लेवलचं असलं तर आपण AEची एक्झाम जर प्रिपेअर करत असलो तर आपल्याला स्वतःला मोठं समजायचं नाही, कारण आपल्याला कन्सेप्ट शिकायचं आहे. तर या क्वेश्चनमध्ये बघा क्वेश्चन असा आहे 3 नंबर. यामध्ये काय विचारलेलं आहे तुम्हाला सांगतो मी एकदा. यामध्ये विचारलं आहे I2ची व्हॅल्यू. यामध्ये विचारलं आहे आपल्याला I2ची व्हॅल्यू. दोन्ही सर्किट दिलेलं आहे, असं नाही की वेगवेगळं सर्किट आहे, दोन्ही सर्किट दिलेले आहे. सो यामध्ये I2 काढायचं आहे आणि काहीच तुम्हाला डेटा दिलेला नाही, म्हणजे R2 पण दिलेलं नाही, R4 पण नाही, R3 पण नाही, R1 पण नाही, अशी चारीची चारी रेजिस्टन्सची कुठलीच व्हॅल्यू दिलेली नाही आहे. फक्त काय दिलेलं आहे, हा इथं I1 दिलं आहे 10 एम्पियर आणि इथं सोर्स दिला होता. आणि सेकंड कंडिशन म्हणजे समजा हे जर केस A आहे समजा, तर हे केस B दिली आहे त्यांनी की हे सर्किट बाकी सेम आहे, फक्त काय केलं आहे, हा 100 वोल्ट इथं आहे आणि आता विचारला इथला करंट I2. 100 वोल्टची पोझिशन चेंज केली आणि करंटची पोझिशन विचारण्याची सुद्धा चेंज केली. कुठलं थेरम आहे, थेरमचा क्लास जर बघितला असेल तर तुम्हाला सांगितलं होतं मी की कुठलं थेरम आपल्याला माहिती पाहिजे, फक्त जनरलसाठी रेसिप्रोसिटी थेरम आहे. रेसिप्रोसिटी थेरम तो जर बघितला नसेल क्लास तर क्लास बघून घ्या. ज्याला माहिती आहे रेसिप्रोसिटी थेरम तो फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये आन्सर देणार आहे. पेन पेपरची सुद्धा गरज इथे पडत नाही. मग काय रेसिप्रोसिटी थेरम, आता समजा ही जर नेटवर्क असलं, रेसिप्रोसिटी थेरम काय म्हणते, हे नेटवर्क आहे, तेच नेटवर्क मी आता पुन्हा बनवतो इथं. ओके, या नेटवर्कमध्ये काय होतं आहे, जर या नेटवर्कमध्ये इथे सोर्स लावला आपण पहिले, फॉर एक्झाम्पल कुठलाही सोर्स असो, व्होल्टेज सोर्स असो किंवा करंट सोर्स असो, या टाईपला सोर्स आहे आणि दुसऱ्या एंडला काय असतो, दुसऱ्या एंडला काय असतो, लोड असतो. एका एंडला सोर्स आणि दुसऱ्या एंडला लोड राहील ना. सो आता काय होईल, रेसिप्रोसिटी थेरम काय म्हणते, जर इथे तुम्ही दिला 100 वोल्ट, ओके, आणि त्याचं आउटपुट जर तुम्हाला मिळत असेल 10 एम्पियर, फॉर एक्झाम्पल घेतोय आपण, तर आपण हे जर 100 वोल्ट सोर्स लोडच्या ठिकाणी लावलं, लोड काढला आणि लोडच्या ठिकाणी लावला आपण 100 वोल्टचा सोर्स. लक्षात घ्या, इथे केला आपण 100 वोल्ट. आता तर काय होईल, ही जी लोड ब्रांच आता इकडे शिफ्ट करू आपण. लोड आणि सोर्स आपल्याला काय करायचं, एक्सचेंज करायचे आहे. सो लोड आपण इथे शिफ्ट केला, हे लावलं आपण या साईडला. आता लोड, नेटवर्क तेच आहे, नेटवर्क तेच आहे. नेटवर्कमध्ये काही माहिती नाही आपल्याला आतमध्ये काय, आणि थेरमला घेऊन देणं पण नाही की आतमध्ये काय. सो सोर्स लोडच्या जागी झाला, लोड आता इथे आला सोर्सच्या जागी. तरी जो करंट या ब्रांच याच्यामुळे इकडे 10 एम्पियर फ्लो होतात, तोच करंट याच्यामुळे इकडे सुद्धा जर आपल्याला विचारलं तर किती, तो इकडेच फ्लो होणार आहे. म्हणजे कुठली थेरम आहे, रेसिप्रोसिटी. सो सेम एक्झाम्पल जे आहे, वरचं जे एक्झाम्पल दिलं आहे ते पूर्ण एक्झाम्पल बेस ऑन रेसिप्रोसिटी आहे. की इथे काय होतं, इथं लोड होता, इथे 10 एम्पियर जात आहे म्हणजे हे लोड आहे, आणि या साईडला काय होतं, सोर्स होता. बघा हा सोर्स होता आणि या साईडला लोड होता. पण केस बी मध्ये काय केलं, ज्यात तुम्हाला विचारलेलं आहे, या साईडला काय झाला, आता सोर्स या साईडला आलेला आहे आणि लोड या साईडला गेलेला आहे. मग रेसिप्रोसिटी थेरमनुसार काय असते, जो रेशो असतो कुठला, आउटपुट अपॉन इनपुट, लोड टू सोर्स जो रेशो असतो तो काय असतो, सेम असतो. ही काय डेफिनेशन आहे रेसिप्रोसिटी थेरमची. ही कंडिशन सुद्धा आहे की आउटपुट अपॉन इनपुटचा रेशो काय राहील, ऑलवेज सेम राहील जेव्हा लोड आणि सोर्सची पोझिशन. सो इथं वाटलं तर तुम्हाला एका लाईनमध्ये लिहून देतो, सोर्स आणि लोड, हा लोड याची काय होते पोझिशन जेव्हाही इंटरचेंज होते. काय पोझिशन विचारतो मी तुम्हाला, एक्झॅक्ट पोझिशन, लोडच्या जागी सोर्स गेला पाहिजे, सोर्सच्या जागी लोड गेला, तेव्हाच हे डायरेक्टली तुम्हाला. इथे पेन पेपरची गरज पडणार आहे का मला, नाही. इथं 10 एम्पियर दिसतंय मला, तर मग इथे पण व्होल्टेज तेवढाच विचारलाय, याचा अर्थ इथे सुद्धा I2ची व्हॅल्यू किती असायला पाहिजे, 10 एम्पियर. ओके, कारण फक्त पोझिशन चेंज झालेली आहे. तर व्होल्टेज, सर इथं व्होल्टेज जर चेंज झालं असतं, इथे व्होल्टेज जर 200 झालं असतं तर काय केलं असतं सर आम्ही, तो लक्षात घ्या. पोझिशन चेंज आहे, व्होल्टेजची व्हॅल्यू जर वाढली तर त्याच रेशोमध्ये करंटची व्हॅल्यू सुद्धा वाढणार आहे. म्हणजे 200 वोल्ट दिलं असतं तर करंट किती झाला असता, 20 एम्पियर. हा दुप्पट तो दुप्पट, हा चौपट तो अर्धा हा अर्धा. लक्षात घ्या, रेशो सेम म्हणजे सर आम्हाला समजत नाही. ओके, मला सांगा सोर्स किती होता इथं, 100 वोल्ट. ओके, आउटपुट किती होतं, 10 एम्पियर. करेक्ट, म्हणजे कितीचा, याचा रेशो किती दिसतंय तुम्हाला, 10चा भाग जातोय. म्हणजे रेशोचं जे आन्सर आहे 10 आहे, ते आन्सर सेम राहील ऑलवेज. म्हणजेच आता लोड इथे पुन्हा दुसऱ्या क्वेश्चनमध्ये काय विचारलं, पुन्हा त्यांनी सोर्स दिला आहे 100 आणि I2 विचारला होता आपल्याला. याचा रेशो सेम, म्हणजे हे रेशो सेम राहायला पाहिजे, 10 राहायला पाहिजे, हा 10 राहायला पाहिजे. मग हा 10 राहण्यासाठी I2ची व्हॅल्यू किती राहणार आहे. सो 10ला इकडे घ्या भागाला ना, I2ला इकडे लिहून टाका तुम्ही, म्हणजे I2ची व्हॅल्यू विचारली आहे. तर किती येते, 10 भागला 10, शेवटी काय येऊ राहिलं, 10 एम्पियर. मग सर इथं व्होल्टेज जर चेंज असता तर लक्षात घ्या, हा रेशो काय सांगितला मी, सोर्स अपॉन याचा रेशो सेम पाहिजे. मग इकडे जो दुसरा सोर्स येईल, फॉर एक्झाम्पल किती घ्यायचा सोर्स,
सर 200 वोल्ट असलं तर मग आम्ही काय करा. सो 200 वोल्ट आणि तुम्हाला विचारलं I2. आता काय होणार आहे, आन्सर किती यायला पाहिजे, 10च यायला पाहिजे. रेशो शुड बी सेम, म्हणजे याचा भागाकार हा असो का इकडचा भागाकार, आन्सर यांचं 10 यायला पाहिजे. सो इथं 10 ठेवा तुम्ही, इथं 200 ठेवा आणि इथं I2 ठेवा. I2ची व्हॅल्यू जर विचारली तर किती करणार आहे तुम्ही, 200 भागीला हा 10 इकडे येऊन जाईल. किती आन्सर येईल, 20 एम्पियर. म्हणजेच जर तिथं त्यांनी क्वेश्चनमध्ये विचारलं असतं की इथं 200 वोल्ट घेतलं असतं तर आपलं आन्सर 20 एम्पियर आलं असतं. मग सर यांनी जरी 100 जागी 50 जरी घेतलं असतं, सो लक्षात घ्या इथं काय करू आपण, 50 करू. हा रेशो सेमच राहील. इथं त्यांनी व्होल्टेज 50 घेतलं असतं, तुम्हाला I2 विचारलं असतं, तुम्ही पुन्हा इथं 50 घेतलं असतं तर कितीचा भाग जातो, 50 भागीला 10 केलं तर कितीचा भाग जातो, 5चा भाग जातो. म्हणजे तुमचं आन्सर काय आलं असतं, 5 एम्पियर. म्हणजे काय होत आहे, प्रत्येक वेळेस रेशो शुड बी सेम. इट्स अ रेसिप्रोसिटी थेरम. डोक्यात घालून ठेवणे आणि वाटलं तर 1-2 एक्झाम्पल आपल्या नोटबुकमध्ये ठेवणे. ओके चला. ओके चला, हा क्वेश्चन तुमच्या समोर आहे. बेसिकवाला क्वेश्चन आहे एकदम. तुम्हाला फक्त काय विचार आहे, व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस AB. अरे सर हा पुढे घेतो, पुढे नका घेऊ. इथे पण काहीतरी मला सांगायचं, एवढं सोपे क्वेश्चन नाही घेत आहे. तुम्हाला टाइमपास मला तुमचा करायचा नाही आहे, काहीतरी शिकायला भेटणार आहे म्हणून हे एक्झाम्पल तुमच्या समोर आहे. सो एक्झाम्पलमध्ये काय होतं, आपल्याला ड्रॉप विचारला आहे VAB, म्हणजे याच्या रेजिस्टन्सच्या अक्रॉसचा ड्रॉप. VAB म्हणजे हा ड्रॉप. ओके, VAB म्हणजे हा ड्रॉप. ओके, पेन चेंज करतो फक्त मी, दुसरा काही नाही. हा ड्रॉप आपल्याला विचारलेला आहे याच्या अक्रॉस, म्हणजे या रेजिस्टन्सच्या अक्रॉस याच्या. सो आता ड्रॉप काढण्यासाठी आपल्याला माहिती आहे V ड्रॉप जो असतो V = I × R असतो. तर R तुमच्याकडे ऑलरेडी प्रेझेंट आहे, R ची व्हॅल्यू 10 आहे, पण I तुम्हाला काढायचा आहे. सो V तुम्हाला भेटून जाईल, कारण एवढा सिंपल प्रश्न त्यांनी विचारला आहे. मग सर एवढा 5 प्रश्न का घेतला तुम्ही, तर इकडे लक्ष द्या. हा 11 एम्पियर इथं आला, KCL तुम्हाला माहिती आहे. त्यातला 7 एम्पियर इथं दूर काढला आहे त्यांनी, आपलं लक्ष नाही गेलं पाहिजे म्हणून. पण लक्षात घ्या, सिरीजमध्ये करंट सेम असतो, म्हणजे इथंही 7 एम्पियर जाणार आहे आणि इथून तो 7 एम्पियर असा जाणार आहे. सो 11 एम्पियर इथे आला, त्यातला 7 गेला तिकडे. ओके, 7 गेला, तर या ब्रांचमध्ये किती करंट उरला आहे सांगा मला. 11 मधून 7 गेला, उरला किती, 4 एम्पियर. सो I किती भेटला आता तुम्हाला, 4 एम्पियर. × 10 जर केलं तर किती आन्सर येणार आहे आपलं, 40 वोल्ट. पण ऑप्शनमध्ये 2 ऑप्शन दिलेले आहेत. A ऑप्शन आहे 40 वोल्ट आणि B ऑप्शन आहे -40 वोल्ट. आता सांगा काय आन्सर राहणार आहे तुमचं, काय आन्सर राहणार आहे लवकर सांगा. 40 राहील की -40 राहील. सो हाच कन्सेप्ट आहे की याचं आन्सर जे राहणार आहे ते राहणार -40. सर हे कसं, सो ते कन्सेप्ट लक्षात घ्या. इथं तुम्ही एखादा कुठला रेसिडेन्स नाही ना, रेजिस्टन्स आपण कन्सिडर करू. ओके, आणि हाच रेजिस्टन्स पुन्हा आपण कन्सिडर करू. रेजिस्टन्समध्ये लक्षात घ्या, जर कुठल्याही रेजिस्टन्समधलं तुम्हाला व्होल्टेज जर विचारलं त्याच्या अक्रॉस, तर कशावर डिपेंड करते, पोलॅरिटी पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, कशावर डिपेंड करते लक्षात घ्या. जर A पॉईंट हा आहे, B पॉईंट हा दुसरा आहे. सिमिलरली त्याच A पॉईंट इथे घेतो आपण, B पॉईंट इथे घेतो. फक्त काय करतोय, डायरेक्शन ऑफ करंट चेंज करतो. म्हणजे कसं बघा, आता काय करतोय, करंट जर या डायरेक्शनमध्ये जात आहे तर या साईडलाच पॉझिटिव्ह चार्ज येणार रेजिस्टन्सच्या व्होल्टेजला. व्होल्टेज जर तुम्हाला विचारला तर VAB, तर जे Aला जो कनेक्टेड आहे, A मधून करंट आतमध्ये जात आहे, म्हणजे A झाला पॉझिटिव्ह आणि दुसऱ्या साईडचा झाला निगेटिव्ह. म्हणजेच VABचं जे काही आन्सर येईल, कारण करंट कुठे चालला आहे, A पासून B कडे चालत आहे, मग हे येईल पॉझिटिव्ह. ओके, आता दुसरं इथून काय करतो, आता करंट या साईडनं सोडतोय मी, आता B झाला पॉझिटिव्ह, लक्षात घ्या. पण तुम्हाला जर विचारलं VAB तर काय येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे का नाही, निगेटिव्ह. कारण की आता A साईडला काय कुठलं साईन आलं, निगेटिव्ह, म्हणून AB विचारला तर निगेटिव्ह आहे. मग इथं काय पॉझिटिव्ह आहे सर, आता तुम्हाला जिथून करंट जात आहे याचा अर्थ काय असायला पाहिजे, VBA विचारायला पाहिजे. BA पॉझिटिव्ह आहे, कारण B जो समोर आहे त्याचं जे पोलॅरिटी आहे ती पॉझिटिव्ह बनते. तर रेजिस्टन्समध्ये जेव्हाही जिथून करंट शिरतो तिथं प्लस लिहायचं आणि जिथून करंट बाहेर निघतो तिथं मायनस लिहायचं. हीच पोलॅरिटी. हे काय नोटेशन आहे, हे छोट्या छोट्या गोष्टी असतात. ह्या कुठे कामायचं आपल्याला, जेव्हा आपल्याला एखादा लूप दिलेला आहे. जसं कसं आता एक लूप दाखवू तुम्हाला. एक छोटासा लूप जर दिलेला आहे आपला, फॉर एक्झाम्पल, ओके, हे रेजिस्टन्स दिलेला आहे, एक दुसरा रेजिस्टन्स दिला, इथे एक रेजिस्टन्स दिला, 3 रेजिस्टन्स दिले, एक व्होल्टेज सोर्स आपल्याला दिला आहे. ओके, तर मला सांगा पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह करंट फ्लो होतो. यस, हेच माहीत आहे सर आम्हाला, पॉझिटिव्ह. मग इथे याच्या अक्रॉस जर R1च्या अक्रॉस R2 आणि R3 3 रेजिस्टन्स आहे, तिथं ड्रॉप जर तुम्हाला पोलॅरिटी दाखवायची असली तर करंट एंटर करतो तिथं पॉझिटिव्ह असतो रेजिस्टन्सला. ओके, आणि दुसऱ्या साईडला निगेटिव्ह ऑब्वियस आहे. मग पुन्हा या R2 मध्ये करंट जिथे एंटर करतो त्याला पॉझिटिव्ह, इथं निगेटिव्ह, पुन्हा खाली इथं पॉझिटिव्ह आणि इथे निगेटिव्ह. जिथं करंट एंटर करतोय तो पॉईंट बघा पॉझिटिव्ह आहे.
सो इथं व्होल्टेज जे आहे इथं V1 लिहू आपण, इथं V2 लिहू आणि इथे V3 रेजिस्टन्स अक्रॉस दिस. तर हे याची काय गरज आहे, जेव्हा आपण हा लूप लावतो ना तेव्हा आपल्याला इक्वेशन लिहिण्यामध्ये मदत करते. जर तुम्ही मागचा क्लास बघितला नसेल KCL KVLचा तर एकदा बघून घेणे. ओके, चला नेक्स्ट एक्झाम्पलकडे मग आपण हे कव्हर करू, हे येणारच आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 5वा क्वेश्चन आहे 2023 मध्ये विचारलेला आहे SSC JEE मध्ये रिसेंटली. ओके, तर यामध्ये काय VTH थेव्हिनियन्स व्होल्टेज विचारलं. कुठं थेव्हिनियन्स व्होल्टेज इथं दिली R ची व्हॅल्यू दिसली आहे तुम्हाला. VTH थेव्हिनियन्स व्होल्टेज कशाच्या अक्रॉस, A आणि B च्या अक्रॉसच विचारणार आहे. आणखी कशाच्या, मग कसं काढायचं, डायरेक्ट इथं KVL लावायचा का इथं KVL लावायचं, कसं करायचं. सर्वात पहिले जर थेव्हिनियन्स थेरम असली असेल तर VTH जे व्होल्टेज असते थेव्हिनियन्स व्होल्टेज, याला दुसरं नाव काय आहे सांगा मला. थेव्हिनियन्स व्होल्टेज हे डायरेक्ट काढतो आपण शॉर्ट सर्किट नाही, इथं ओपन सर्किट व्होल्टेज आहे. काय नाव आहे, ओपन सर्किट व्होल्टेज असते. म्हणजेच जे लोड दिलेला आहे याला काढून टाकायचं असते आपल्याला, तिथे जो ड्रॉप होते ओपन सर्किट व्होल्टेज ते आपल्याला चेक करायचं असते. बघा कसं, याला ओपन करायचं सर्वात पहिली स्टेप, की याला ओपन करायचं म्हणजे R जो आहे, नाहीतरी R ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली नाही आहे, सो आपल्याला ओपन करायचं. आता याच्या अक्रॉसचं व्होल्टेज आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे आता जे इथे व्होल्टेज आपल्याला भेटेल पॉझिटिव्ह, इथे निगेटिव्ह भेटेल. याच व्होल्टेजला आपण नाव काय देऊ, VTH किंवा V ओपन सर्किट म्हणतो आपण, किंवा त्यालाच आता VAB म्हणू शकता तुम्ही. पण हे लक्षात ठेवायचं, ओपन सर्किटमध्ये घ्यायचं असते थेव्हिनियन्स व्होल्टेज. लोड दिलेला असला तर त्याला बाहेर काढून टाकायचं आणि तिथलं व्होल्टेज मेजर करायचं. आता कसं करायचं सर, आता तुम्ही सांगा. सो लक्षात ठेवणे, काय लक्षात ठेवणे, आता इथे लावायचं, इथे काम पडतो आपल्याला KVLचं म्हणजे लूप लावायचा छोटासा. तो नोटेशन जे मी तुम्हाला सांगितलं होतं इथे काम पडते. कसं मला सांगा, इथलं व्होल्टेज आपल्याला पाहिजे आणि हा B पॉईंट खालचा आहे. आपण डायरेक्ट जर हा शॉर्ट सर्किट इथे असतात आपण काय सांगितलं असतं की हे व्होल्टेज जे 4 ओमच्या अक्रॉस ड्रॉप आहे तोच आहे, पण हे 20 वोल्ट इथं सिरीजमध्ये आलेला आहे. मग याचा काय पर्पज आहे, डायरेक्ट घेऊ शकतो का नाही. सो लक्षात घ्या, करंट तुम्हाला माहिती आहे, करंट 20 अँपिअरचा सोर्स आहे इथे. लक्ष देणे, कारण हे आपल्या लक्षात आलं पाहिजे, अरे करंट सोर्स आहे का, मग करंट असं येईल इथं 20 अँपिअर आला याच्यामध्ये, आणि 20 अँपिअर इकडे जाईन का, 20 अँपिअर म्हणलं काही जाईन का इकडे, नाही. ओपन सर्किटमधून करंट फ्लो होत असते का, इकडे आपण ओपन केलं इकडे करंट जाणार नाही आहे. मग तो करंट कुठे जाणार आहे, तो पूर्ण करंट 20 अँपिअर खालून जाईल. म्हणजे याच लूपमध्ये 20 अँपिअर घुमत राहील. इकडे जाण्यासाठी त्याला क्लोज पाथ लागते. करंट ऑलवेज रिक्वायर्ड क्लोज पाथ. सो काय होणार आता 20 अँपिअर इकडे गेला. मग मला सांगा आता याच्या अक्रॉस किती ड्रॉप होणार आहे, 4 ओमच्या अक्रॉस. सर V = I × R. R ची व्हॅल्यू 4 आहे सर, करंट 20 अँपिअर आहे, तर किती 80 वोल्ट होणार आहे. पण 80 वोल्ट कसं दाखवणार, पॉझिटिव्ह निगेटिव्ह कसं दाखवणार 80 याला, तर जिथून करंट आतमध्ये जातोय बघा 20 अँपिअर, इथून जातोय तर वरती पॉझिटिव्ह येईल आणि खाली निगेटिव्ह येईल. पण किती आला याचा आन्सर 80. म्हणजे आता 80 वोल्टला घ्यायचं आहे तुम्हाला. कारण आता काय लावणार आहे आपण इथं आपण लावणार आहे KVL. याला असं पद्धतशीर लिहितो जरा तुम्हाला समजण्यासाठी. इथे एंटर केलं, हा पॉझिटिव्ह पोलॅरिटी झाली निगेटिव्ह, आणि ड्रॉप लिहितोय, ड्रॉप किती लिहितोय 80 वोल्ट. आता आपण एक छोटासा लूप जो आहे पॅरासा, याच्यामध्ये काय लावू, KVL लावू. म्हणजेच हा छोटासा लूप आहे, या लूपमध्ये आपण असा लूप आपल्याला लावायचा आहे. तर ज्यांनाही KVL लावता येत नाही किंवा लूप लावता येत नाही त्यांनी लक्षात घेणे कुठून सुरुवात करायची. सर्वात पहिले पोलॅरिटी लिहून घ्यायची. कशी करायची, पोलॅरिटी रेडी आहे का सगळ्यांची, बघा पोलॅरिटी सर्वांची रेडी आहे का, कुठलं या लूपमध्ये आहे बघा. 80 वोल्टची पण आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आपण जे दाखवली आहे, VOCची पण दाखवली आहे ओपन सर्किटची पॉझिटिव्ह निगेटिव्ह, आणि बॅटरीची तर तुम्हाला दाखवायचं काम नाही कारण ते निगेटिव्ह पॉझिटिव्ह हे तुम्हाला सरळ दिसतेच. मग सुरुवात कुठून करायची, इथून. या लूपला जर तुम्हाला करायचं सुरुवात इथून करायची स्टार्ट, आणि जे पोलॅरिटी दिसते त्यानुसार व्हॅल्यू लिहिणे. सर्वात पहिले इथून जेव्हा सुरुवात केली पहिले काय दिसू राहिलं तुम्हाला, वजाबाकी चिन्ह, वजा, आणि जे व्हॅल्यू दिसत आहे ते -80. काय केलं मी, वजा आला पहिले, -80 केलं. इकडून पुढे गेलो कारण हा लूप करायचा, इथं वजा, आता काय आलं इथं अधिक आलं म्हणजे प्लस आलं. प्लस केलं, काय करायचं, जे व्होल्टेज आहे ते त्याला VAB म्हणा, VTH म्हणा का काही म्हणा, आपण इथं VTH घेऊ जे एक्झाममध्ये विचारलं आहे. सो प्लस VTH केला. ओके, देन आता हे कंप्लीट झालं. त्यानंतर काय येतं, हे मायनस साईन आलं, पुढचं व्होल्टेज बघायचं ते झालं. सो मायनस इथे किती येणार आहे व्होल्टेज, मायनस जे काही येते 20 = 0 झालं. कारण इथून हे झाल्यानंतर पुन्हा तुम्ही स्टार्टिंग पॉईंटलाच आले ना वापस, हा लूप तुम्ही कंप्लीट केलेला आहे. सो बस VTHची व्हॅल्यू तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. -80 किती होतात, -100 = 0. VTH -100.
वजा 100 इकडे गेले तर पॉझिटिव्ह होतात. सो VTHची व्हॅल्यू किती आली 100 व्होल्ट. किती सिंपल क्वेश्चन आहे. क्वेश्चन सिंपल आहे, फक्त लक्षात आलं पाहिजे की रेजिस्टन्स तिथं काढायचा आपल्याला, ओपन सर्किट व्होल्टेज आपल्याला तिथे घ्यायचं आहे. ओके क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊ. छोटे छोटे कन्सेप्ट आहेत, तुम्ही शिकू तुम्हाला लक्षात येईल. ओके बघा आता काय विचारलं आपल्याला क्वेश्चन नंबर 6. हा सिंपल क्वेश्चन आहे, पण सिंपल क्वेश्चनमध्येही थोडासा एक ॲडिशनल पॉईंट मी घेतलेला आहे. याचं ट्राय करा, ज्यांना हे जमते त्यांनी ट्राय करणे. प्रत्येक याचं सोल्युशन बघत राहणार ना तुम्ही, तर बघतच राहणार. एक्झाममध्ये दुसरा सॉल्व करून जाईल. बघायचं नाही आहे, हे क्लास आपला थेरोटिकल नाही आहे. स्टॉप करा, सॉल्व करा, मग नंतर व्हिडिओ चालू करा, तुम्हाला सोल्युशन भेटून जाईल. सो आता सोल्युशन कसं करायचं सर. सो इथे काय विचारलं आपल्याला, आपल्या V इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आहे, म्हणजे यातला जो ड्रॉप झालेला आहे AB मधला तो आपल्याला क्वेश्चन मार्क आहे. मग सर आता सोपी आहे. इथं काय लावू शकतो सर आपण, ते डोक्यात आलं पाहिजे की एक नोड आहे, एका नोड प्रिन्सिपल नोड दिसतं, पटकन आपल्याला व्होल्टेज विचारलं आहे. हे जर व्होल्टेज विचारलं तर हेच व्होल्टेज आपल्याला, हा वायर सेम कनेक्ट आहे म्हणजे इथलंच व्होल्टेज विचारलेला आहे. आणि हा निगेटिव्ह इथं आहे म्हणजे हा निगेटिव्ह इथं खाली आहे. आणि याला आपल्याला माहिती आहे नोड ॲनालिसिसमध्ये आपण हेच व्होल्टेज काढतो, आणि तेच आपल्याला इथं विचारलं आहे. सिंपल नोड ॲनालिसिस लावायचं आहे. नोड ॲनालिसिस लावायच्या वेळेस आपण काय करतो, एक नोडला ग्राउंड करतो, त्याला केलं आपण ग्राउंड, त्याला केलं 0 व्होल्ट. झाली का स्टेप आपली. मग आपली दुसरी स्टेप काय, हे इथं थोडंसं मिटवतो तुम्हाला सिम्पली वाटायसाठी. दुसरी स्टेप काय, नोड ॲनालिसिसमध्ये काय करायचं, 1-0 झाल्यानंतर सर प्रत्येक ब्रांचमधला करंट आउटवर्ड डायरेक्शननी अझूम करायचा. हे मी सांगतोय तुम्हाला, हे मी सांगतोय कारण की मी असं फॉलो केलं आहे, माझ्या नोट्समध्ये असं आहे. हे फॉलो करसाल तर रॉंग होत नाही. जनरली आपण कुठलाही प्रॉब्लेम नोड ॲनालिसिसचा रॉंग होणार नाही. सो बघा काय होतं. मग इथं जात आहे तर आपण इथं तुमच्या समजण्यासाठी मी इथं लिहितो I1, I2 आणि I3. का बरं, कारण आपल्याला नोड काय असते, तिन्ही करंटची बेरीज जी असते ती काय असते, 0 असते सर. I1, I2, I3 इज इक्वल टू 0. मग चला I1 सांगा मला. I1 कुठून फ्लो होत आहे, V पासून तर या 5 एम्पियर. आता इथं करंट सोर्स आहे सर. आता व्होल्टेज डिफरन्स कसा काढायचा आम्ही, तुम्ही तर व्होल्टेज डिफरन्स सांगितलं होतं सर या 2 पॉईंटमधला. लक्षात घ्या, असं गरजेचं आहे का की व्होल्टेज डिफरन्स काढणं आहे आपल्याला, फक्त करंट काढणं आहे ब्रांचमधला. करंट जर ऑलरेडी दिलेला तर वेल अँड गुड. 5 एम्पियर या ब्रांचमध्ये ऑलरेडी सोर्स असा येत आहे 5 एम्पियर. 5 एम्पियर इकडे याच्या अंगावर येत आहे. पण लक्षात घ्या, आपण काय केलं आहे, इकडे अजून केलं आहे आउटवर्ड, आणि हा करंट जो आता सध्याचा सोर्स आहे तो आतमध्ये येत आहे, म्हणजे अपोज करत आहे त्याला, सेम डायरेक्शनमध्ये आहे का नाही. म्हणून याची जी साईन आहे ते मायनस घ्यायची. जो 5 एम्पियर येत आहे ना, तो जरी आपल्याला आयता भेटला जिथं लिहिलेला, तो त्याला वजा करायचं, कारण आपण जे अजून केलेली डायरेक्शन आहे त्याच्या अपोजिट आहे. अजून काय केलं होतं आपण, नोडपासून दूर जात आहे, पण हा नोडकडे येत आहे, वजा घेतला. सिंपल आहे. यात काही जास्त असं आहे कोणतं इंजिनिअरिंग माइंड नाही पाहिजे. सिंपल समजते की करंट आपण अज्यूम केला इकडे, पण तो येतं अपोजिट, म्हणून त्याला वजा घ्यायचं, बाकी काही नाही. I2 म्हणजे बघा व्हर्टिकल ब्रांच आहे हा I2. V मायनस खालचा व्होल्टेज किती आहे, इथं व्होल्टेज डिफरन्स घेऊ शकतो कारण खालच्या साईडला 0 व्होल्ट आहे, वरती V आहे. सो V मायनस 0 अपॉन रेजिस्टन्स किती 1 झालं. प्लस आता I3 मध्ये ट्रिक आहे. आता बघा I3 मध्ये सर तुम्ही व्होल्टेज डिफरन्स सांगितलं होतं आम्हाला, पण इथं तर आता हे व्होल्टेज इथं ऑलरेडी आलेला आहे. डिफरन्स कसा घ्यायचा, तर हे व्होल्टेज तुम्हाला माहिती नाही, इथलं 0 आहे. यस, तर व्होल्टेज डिफरन्सच घ्यायचा आहे, म्हणजे व्होल्टेज आपल्याला एकमेकाला मायनस करायचं आहे. कसं, V मधून करंट निघालेला आहे, त्याला जो नेक्स्ट कोण भेटला, 2 व्होल्ट भेटला, पण तो वजा भेटला, कारण वजा इथं बॅटरीचं वजा हे आहे, वजा टर्मिनल आहे, मायनस टर्मिनल आहे, म्हणून इथं वजा करायचं. काय करायचं त्याला, प्लस V मायनस काय व्होल्ट भेटलं त्याला, डिफरन्स कशाचा करायचा, -2 त्यातून वजा करायचे. डिफरन्स तर आहेच, मायनस साईन मदत पाहिजेच, आणि अपॉन रेजिस्टन्स इज इक्वल, रेजिस्टन्स किती आहे, यस या ब्रांचमधला रेजिस्टन्स किती आहे, हे 1च आहे. व्होल्टेज मायनस का बार केला, मायनस आपण नेहमीच करतो सर, त्यात काही लॉजिक नाही आहे, पण -2 का लिहिला, कारण याची पोलॅरिटी मायनसवाली समोर आली. हेच जर याची पोलॅरिटी उलटी आहे सर, याची पोलॅरिटी जर चेंज केली सर आम्ही याच्यात एक्झाममध्ये आम्हाला सर उलटा आलं, तुम्ही वेगळं शिकवलं. ओके, असं पॉझिटिव्ह निगेटिव्ह आलं, तर मी काय सांगितलं आहे की जो व्होल्टेज आला पॉझिटिव्ह आला तर पॉझिटिव्ह घ्या इथं आतमध्ये. आता क्वेश्चनमध्ये निगेटिव्ह पहिले आलं म्हणून निगेटिव्ह घेतलं. सो आपल्याला इथं काय घ्यायचं आहे, या क्वेश्चनच्या रिगार्डिंग आपल्याला जो जसं दिलेलं होतं निगेटिव्ह पॉझिटिव्ह, म्हणजेच आपल्याला -2च घ्यायचं आहे. मग वजा अधिक होत असते, हे तर आपल्याला माहीत आहे. इज इक्वल टू करतो आपण 0, कारण I3 लिहिला, I2 लिहिला, या तिघांची जी बेरीज आहे ते आपल्याला 0 माहीत आहे. समेशन ऑफ करंट ॲट नोड इज इक्वल टू 0. बस चला पटकन लवकर करा. आता डिनोमिनेटर सेम करायची गरज आहे का नाही, कारण प्रत्येकाला डिनोमिनेटर काहीच नाही आहे, इकडे काही नाही म्हणजे 1 आहे, इकडे 1 आहे म्हणजे लिहिण्यात अर्थ नाही आहे, आणि याला 1ला पण लिहिण्यात अर्थ नाही आहे. सरळ इक्वेशन बनली, -5 अधिक V आणि वजा अधिक
वजा वजा काय होतात, अधिक 2 इज इक्वल टू 0. मग हे काय आले, व्ही प्लस व्ही, या दोघांचं सेपरेट सेपरेट 2v झालं. आणि वजा 5 प्लस 2 म्हणजे वजा काय होते, वजा 5 अधिक 2 म्हणजे वजा 3. मग वजा 3 इकडे होतं, या साईडला गेल्यावर अधिक 3 झालं. व्हीची व्हॅल्यू किती आली आपली, 3/2 म्हणजेच 1.5 वोल्ट झालं. काय व्हॅल्यू इथली 1.5 वोल्ट आपल्याला याच्यावरून भेटली. म्हणजेच आपल्याला आपला आन्सर काय झालं करेक्ट, 1.5. स्टेप्स बघा, स्टेप्स आता सर पुढे गेले असेल तर मागे घ्या थोडं, बघा मी काय काय सांगतोय तेच मी प्रत्येक एक्झाम्पलमध्ये करतोय. इथे काय ॲडिशन केलं मी फक्त, की व्होल्टेज सोर्स या साईडला न घेता या रेजिस्टन्सच्या पहिले घेतला, त्यांनी काही फरक पडतो का, नाही. तेच आपलं व्होल्टेज डिफरन्स करायचं. दुसऱ्या साईडला जो व्होल्टेज आला वजा 2 आला का, ठीक आहे, मग वजा वजा अधिक ते ऑटोमॅटिक इथे बनलेलं आहे. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चनकडे. क्वेश्चन प्रत्येक क्वेश्चनमध्ये काहीतरी आहे, सो बी रेडी. चला, हे पण तुम्हाला पहिल्याच क्लासमध्ये शिकवलं होतं मी, की जर आपल्याला इंडक्टन्स सिरीज पॅरलल आहे, म्हणजे आपल्याला काय विचारलं इथं एल इक्वायलंट काढायचं आहे तुम्हाला, की इंडक्टन्सचं इक्वायलंट काढायचं आहे ए बीच्या मध्ये, म्हणजे एल ए बी तुम्हाला विचारलं आहे, ए आणि बीच्या मध्ये. तर इंडक्टन्सचं माहिती आहे तुम्हाला, रेजिस्टन्स, कॅपॅसिटन्स आणि इंडक्टन्स तिघांचं मी शिकवलं होतं. सांगा मला, रेजिस्टन्सचं कशासारखं राहते, सिरीजमध्ये काय होते, रेजिस्टन्स काय होते सिरीजमध्ये, रेजिस्टन्स सिरीजमध्ये काय होते सर, रेजिस्टन्स सिरीजमध्ये ॲड होते. इंडक्टन्स सिरीजमध्ये काय होते, इंडक्टन्स सिरीजमध्ये ॲड होते. इंडक्टन्स आणि रेजिस्टन्स सिमिलर आहे, पण कॅपॅसिटन्स कशामध्ये ॲड होते, कॅपॅसिटन्स जो आहे तो पॅरललमध्ये ॲड होते. लक्षात ठेवणे, कॅपॅसिटन्सचा वेगळा आहे फक्त रिडक्शन मेथड. रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स जे दिलेलं आहे सिरीजमध्ये ॲडिशन होते, आणि पॅरललमध्ये जसं आपण पॅरलल कॉम्बिनेशन काढतो तसं होते. सो आर अँड एल हे दोघं सिमिलर ऑपरेशन करू शकतो आपण याला, जेव्हा याला काय करतो आपण, रिड्यूस करतो. ओके, चला करा लवकर, चला लवकर करा, मी पाणी पितो थोडंसं. लवकर आन्सर कमेंटमध्ये आलं पाहिजे तुमचं. ओके ठीक आहे. चला बघा सर, सिरीजमध्ये आहे ना, रेजिस्टन्स सारखंच आहे ना सर. सर 3 आणि 1 हा सिरीजमध्ये दिसते सर आम्हाला, कारण हा करंट इकडे चालला आणि तोच करंट इथून सर सिरीजमध्ये आहे. सर दोघां सिरीजमध्ये ॲडिशन होत असते सर. ठीक आहे, मग 3 अधिक 1 काय होते, 4 हेनरी. म्हणजे हे ब्रांच पूर्ण गेली, या ब्रांच पूर्ण गेली का, या दोघांचं एक कॉम्बिनेशनल आपण एक आन्सर काढलं, की या दोघांची ॲडिशन 3 अधिक 1 काय होते, 4 होते. मग आता 4 आणि हे किती आहे, इथं 12 आहे. 4 पॅरलल विथ 12 करा. कसं काढतो आपण रेजिस्टन्सचं पॅरलल कॉम्बिनेशन, 12 गुणिला 4 अधिक 12 अधिक 4 किती होता, 12 चूक 48, 12 4 16, भाग जाते का, 16 1 16 16 3 48, 3चा भाग जाते. म्हणजेच या दोघांचं जे पॅरलल कॉम्बिनेशन आहे दोघांचं, याचं आन्सर किती आलं, फक्त 3 ओहम आला का, इथं ओहम नाही, याचं मिली हेनरी जे युनिट आहे किंवा हेनरी जे काही युनिट आहेत तेच. सो 3 आलं याचं, म्हणजे पॅरलल कॉम्बिनेशन याला हटवून टाकायचं आपण. हे पॅरलल कॉम्बिनेशननुसार फक्त आणि फक्त आपल्याला एकच आन्सर आलं. काय आलं, काय आलं पॅरलल कॉम्बिनेशनचं, 3 हेनरी. किती आणली, 3 हेनरी आलं. मग आता तिघं सर सिरीजमध्ये दिसून राहिले सर आम्हाला, एवढे समजत नाही का आम्हाला. सिरीजमध्ये काय होत असते, ॲडिशन होत असते. मग 5 + 3 + 15, 15 आणि 3 18 आणि 5 23. आलं का, आलं सर्वांचं, ठीक आहे. वेगळं आहे ते तुमचं, येस एनीबडी, ओके क्लिअर. सोपी आहे. मिक्स क्वेश्चन राहतील आपल्या ह्याच्यात. नेक्स्ट 8 नंबरचा क्वेश्चन भरपूर आहे. क्वेश्चन सॉल्व करायचे आहे. थेरी शिकून काही नाही आहे, बस झालं ते 4 क्लासमध्ये शिकलो आपण. कारण याच्यानंतर मी एक AC नेक्स्ट जो क्लास राहणार आहे आपला, तो कुठला क्लास राहणार आहे, तो अत्यंत महत्त्वाचा क्लास राहणार आहे. तो RLC मध्येच कुठलं, RLC सिरीज सर्किट, पॅरलल सर्किट येते, त्यामध्ये रेझोनन्स कंडिशनसुद्धा येते. ते नेक्स्ट क्लास होणार आहे, त्याला AC ॲनालिसिस म्हणून मी घेणार आहे. ओके, त्या पहिले आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे आणि डिपेंडन्स सर्किट ते काय ते पण आपल्याला आजच बघायचं आहे. क्लास लेंदी आहे, तुम्ही पण रेडी राहा. सिलेक्शन हवं असेल तर, नाहीतर टाइमपास करायचं असेल सो बंद करू शकतात. ओके, काय विचारलं आता क्वेश्चनमध्ये तुम्हाला विचारलं याच्या अक्रॉस किती व्होल्टेज ड्रॉप, आता काढायचं किती येणार आहे व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस दिस VAB व्होल्टेज ड्रॉप याच्या अक्रॉस आपल्याला व्होल्टेज ड्रॉप विचारलं. मग कसं करू शकतो आपण, येस ती झाली आपली टार्गेट ब्रांचला आपण छेडखानी करत नाही.
सो टार्गेट ब्रांचला आपण छेडखानी करत नाही, मग असं सॉल्व कसं करायचं आता. सो इथे पण आपण काय करू शकतो, इथे आपण सिम्पली जर तुम्हाला विचार केला तुम्ही, तर इथं तुम्ही करंट डिव्हिजन रूल लावू शकता. कसं लावू शकतो सर आम्ही, कारण करंट जो आहे ना फक्त 2 ब्रांचमध्ये जाता, इकडे जात नाही ओपन सर्किटमध्ये. तो हा 10 एम्पियर जो आहे, हा 10 एम्पियर फक्त 5 + 15 म्हणजे हे एक ब्रांच कन्सिडर करता येतो आणि दुसरी ब्रांच हे. म्हणजे तुम्हाला जर यातला करंट काढायचा असेल तर काय येणार आहे ॲक्च्युली, यातला करंट म्हणजेच या दोघा मिळून, कारण दोघं सिरीजमध्ये आहेत. 15 आणि 5 किती होतात, 20 ओहम अशी ब्रांच झाली आहे आणि 5 ओहमची ही ब्रांच झाली आहे आपली. करंट आपल्याला कुठल्या ब्रांचमधला पाहिजे, 20 ओहमच्या, म्हणजे 15 + 5 यातला करंट काढायचा आहे. या ब्रांचमधला जर करंट काढायचं आहे तर वरती काय घ्यायचं, अपोजिटवाला. सो 5 वरती घेतला, 20 + 5 दोघांची बेरीज करतो आपण, अपोजिट अपॉन सम इंटू टोटल. टोटल करंट किती आहे, 10 एम्पियर. किती येते, किती येत आहे, 5/25 × 10. 5 × 1 = 5, 5 × 5 = 25, 5 × 2 = 10. किती, 2 एम्पियर करंट. बस या 15 ओहममधून 2 एम्पियर करंट चालला. इथलं विचारलं आहे व्होल्टेज ड्रॉप. व्होल्टेज ड्रॉप इज इक्वल टू I × R. आय भेटला आपल्याला 2 आणि रेजिस्टन्स भेटला 15. किती ड्रॉप झाला, काही लागलं का, किती सिंपल केलं. पण व्हिज्युअलायझेशन तुमचं काय झालं पाहिजे, इथं तुम्ही KCL KVL नोड लावत बसता का. इथं बघा एक क्वेश्चन तुम्हाला पुन्हा तो क्लिअर करतो मी, जे आजूबाजूची लिहिलेलं आहे सर्व क्वेश्चन तुमच्याकडे क्लिअर करतोय. क्वेश्चनमध्ये काय होतं बघा, इकडे इमॅजिनेशन काय ते नजर तुमची बसली पाहिजे. नाही तर तुम्ही जर जनगण मन अधिनायक जय करत राहिला तर समोरचे भारत भाग्य विधाता समोरचे होऊन जातील. सो लक्षात ठेवायचं की आता या ब्रांचमध्ये विचारलं आहे, हे जरी हे एक्सटेंड असं केलं मी इथपर्यंत, तरी याचा काही रोल नाही आहे, कारण हे ओपन सर्किट इथलं करंट जाणार नाही आहे. आपल्याला समजलं पाहिजे की इथला जर आपल्याला विचारलं आहे की A आणि B असं इथं लिहिलं आहे, B इथं लिहिलं, इथं A, हे दूर लिहो का कुठे लिहो, याचा अर्थ हे कुठं आहेत, हे या पॉईंटला कॉमन वायरच आहे ना ती ओपन सर्किट. हा A पॉईंट झाला असं समजून घ्यायचं, हा बघा B पॉईंट. आता याच्यातला विचारला होता ड्रॉप. ड्रॉप आपण डायरेक्ट काढू शकतो का, नाही काढू शकतो. मग इथं पुन्हा तुम्ही काय लावणार, नोड ॲनालिसिस, नोड लावणार, मग इक्वेशन बनणार. त्यापेक्षा काय करायचं, करंट डिव्हिजन लावू शकतो ना आपण, कारण हे 2 सिरीजमध्ये दिसत आहे तुम्हाला, ही एक ब्रांच बनली आहे. यस, जरी ड्रॉप याच्या अक्रॉसचा विचारला तर आपल्याला V = IR आहे ना, तर तो R आपण घेऊ शकतो ना. या 5चा थोडी काही रूल आहे. पण 5 केव्हा कामाईमध्ये येत आहे, जेव्हा करंट या दोघांमध्ये डिवाइड होईल. 10 एम्पियर इथं आला, इथं दोघांमध्ये डिवाइड होईल. मग तो 5 आणि 5 मध्ये डिवाइड होईल का नाही, कारण 5च्या सिरीजमध्ये 15 पण आहे. म्हणजे ॲक्च्युली तो डिवाइड कसा होईल, 5 + 15 तो डिवाइड होईल आपला कसा, यस, इथं 20 बनेल, 15 आणि 5 20, मग यातला तो करंट भेटेल. मग मी तुम्हाला सांगितलेलं आहे की टार्गेट ब्रांचसोबत छेडखानी नाही करायची, म्हणून हे जे आपण सिरीज पॅरल अजून केलं की हे डायरेक्ट सिरीजमध्ये 20 पकडलं, पटकन करंट डिव्हिजन रूल घेतला, हाच करंट आपल्याला भेटला 2 एम्पियर. तोच 5 मधून सुद्धा चालला, तोच आपल्याला 15 मधून सुद्धा खाली चालला. 15 × 2 = 30. लक्षात, यस. नेक्स्ट क्वेश्चन बघा, एवढं सोपी क्वेश्चन काय घेतं सर, I = क्वेश्चन मार्क याच्यात KVL लावायचा. ज्यांना काहीच KVL माहीत नाही आहे, थोडासा माहीत नाही आहे, त्यांनी लक्षात घ्या. इथं मी काय सांगितलं, KVL लावायच्या पहिले काय दिसलं पाहिजे आपल्या सर्किटमध्ये, काय दिसलं पाहिजे, पोलॅरिटी म्हणतो आपण त्याला, पोलॅरिटी म्हणजेच पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आपल्याला दिसलं पाहिजे. कसं, हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दिसतंच आहे तुम्हाला, कारण बॅटरीचे टर्मिनल तुम्हाला समजते पॉझिटिव्ह निगेटिव्ह. मग याचं नाही आहे ना, तर मग याला कसं घ्यायचं, लक्षात घ्या. करंट कुठला विचारला, हा करंट खाली जात आहे, म्हणजे इकडे करंट असा जात आहे, म्हणजे करंट इथे जात आहे, म्हणजेच इथली पोलॅरिटी काय झाली, पॉझिटिव्ह निगेटिव्ह झाली. I = काय असते, I = V. पण सर इथं V तर खूप सारे आहेत, मग या Vचं काय करावं लागेल, एकमेक Vची समेशन करावं लागेल ना आपल्याला. टोटल व्होल्टेज बघावं लागेल. टोटल व्होल्टेज कुठून चालू करायचं, KVL इथून चालू करायचा लूप लावून. सो इथं सर्वात पहिले काय भेटलं आपल्याला, वजा चिन्ह आणि व्होल्टेज किती भेटलं, 20. म्हणजे मी काय लिहू राहिलो, V. बघा इक्वेशन कशी बनतो, KVLची इथं लिहितोय, KVLची इक्वेशन कशी लिहितोय, स्टार्ट या पॉईंटपासून करायचं, पहिलेच सांगितलेलं आहे. ओके, इथून स्टार्ट केलं, वजा चिन्ह भेटलं, -20 भेटलं, -20. त्यानंतर आपण दुसऱ्या याच्याकडे गेलो, अधिक भेटलं, +10 10 लिहायचं का फक्त नाही, कारण हे व्होल्टेजची इक्वेशन लूप I × Rच लिहायला लागेल आपल्याला. तर I × R लिहिणार, R तर दिलेलं आहे आपल्याला, I माहीत नाही. सो I × R म्हणजे 10 × I लिहायचं आहे तुम्हाला. 10I लिहा किंवा I × 10 लिहा, कारण व्होल्टेजची इक्वेशन आहे, डायरेक्ट रेजिस्टन्सची व्हॅल्यू लिहिण्यात अर्थ आहे का नाही. I × R इथं लिहिलं. त्यानंतर इकडे आलो आपण, इथं पुन्हा आपल्याला पॉझिटिव्ह किती भेटला, 30 + 30 = केलं 0. आता हे +30 झाल्यानंतर हे पुन्हा या
स्टार्टिंग पॉईंटला आला लूप आपला कन्सिडर झाला. आयची व्हॅल्यू काढायची, इक्वेशन तुमच्या समोर आहे. -20 अधिक 30 म्हणजे किती होतात, अधिक 10 होतात. सो 10i इज इक्वल टू 10i अधिक 10 इज इक्वल टू 0. म्हणजेच इथं काय दिसते तुम्हाला, 10i बरोबर हा 10 जो आहे अधिकचा इकडे जाऊन -10 होईल. मग याला जर आपण भाग दिला सो i -1 किती आलं, करंटची व्हॅल्यू किती आली, -1 एम्पियर. पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे महत्त्वाचं आहे. जसं आपण पोलॅरिटी जर दिली नाही तर ऑप्शनमध्ये दोन्ही आन्सर आहेत ना, +1 आणि -1. सो आपल्याला ते कळालं पाहिजे. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. चला लगाव दिमाग. सिरीज पॅरलल आहे की पॅरल सिरीज आहे. इथं काय विचारलं, फक्त तुम्हाला इथं विचारलं आर इक्वायलंट. काय विचारलंय, आर इक्वायलंट. आर इक्वायलंट चला लवकर. सिरीज पॅरलल कुठलं काय दिसतंय, कमॉन सांगायचं आन्सर. तुम्हाला कमेंट करायचं आहे. का दिलंय सर एवढं सोपी, काय विचारताय. सोपी नाही दादा. हा जो तुम्हाला इथं वरतून जो शॉर्ट सर्किट हा दिलेला आहे याचं मिनिंग कोणाला कळते हेच मला जाणून घ्यायचं आहे, की ज्यांना मिनिंग कळेल त्यांनाच हे सॉल्व करता येईल. नाही बाकी ज्यांना सॉल्व करता येणार आहे का, नाही येणार आहे. मग कसं सॉल्व करायचं, कसं. आता रेजिस्टन्स विचारलं आहे, सिरीजमध्ये आहे का कुठलं, हे दोघं सिरीजमध्ये आहेत का, नाही करंट सेम आहे का, नाही. हे दोघं सिरीजमध्ये आहेत का रे, नाही, कारण इकडे शॉर्ट सर्किट आहे. मग हे पॅरललमध्ये आहेत का, हा पहिला पॉईंट इथं आहे, याचा दुसरा पॉईंट इथं आहे. म्हणजे कुठलंच कुठे पॅरलल पण नाही आहे. मग इथं स्टार टाईप दिसतंय जरा मला, स्टार टाईप दिसतंय सर. अरे दादा स्टार नाही आहे, कारण की हा जो आहे ना, हा पॉईंट इथं कनेक्ट आहे ना, हेच केबल, हे जे बघा शॉर्ट सर्किट केलेले आहे. म्हणजे हा इकडे, म्हणजे दोघं एकच पॉईंट आहे, ए पॉईंटलाच कनेक्टेड आहे. ते स्टारमध्ये वेगवेगळे 3 पॉईंट असतात, लक्षात घ्या. इथं जर एखादा रेजिस्टन्स असतं तर मग ते सेपरेट झाले असते. आता तो कॉमनच पॉईंट आहे, म्हणजे तिथं तुम्ही तो स्टार अप्लाय करू शकत नाही. मग कसं करायचं, बस वही फंडा आहे. मग आता दुसऱ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघायचं. अच्छा, म्हणजे हा जर पॉईंट कॉमन आहे, हा डोक्यात घालून घेतला तुम्ही आता, की हा जो पॉईंट आहे हा एकच पॉईंट आहे ए. ओके. आता याचा बघा, या रेजिस्टन्सचा पॉईंट बघा. या 10 ओमचा दुसरा एंड इथं खतम होते आणि 15 ओमचा दुसरा एंड इथं होते. मी काय सांगितलं आहे, कोणत्याही रेजिस्टन्सचे जर पहिला एंड कॉमन असला आणि दुसरा एंड कॉमन असला, ते दोघं काय झाले, दोघं कशामध्ये झाले, दोघं झाले पॅरललमध्ये. सो पहिले दोन काय झाले आपले, पहिले दोन काय झाले, पॅरललमध्ये झालेले आहेत. किती पॅरलल कॉम्बिनेशन, पॅरलल कॉम्बिनेशन करा लवकर. 10 गुणिले 15 काढायचं. पॅरलल कॉम्बिनेशन किती येते, किती येत आहे पॅरलल कॉम्बिनेशन. ओके, पॅरलल कॉम्बिनेशन या दोघांचं काढलं तुम्ही. पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये काय भेटलं आपल्याला, एक सिंगल रेजिस्टन्स भेटला. या दोघांचं पॅरलल कॉम्बिनेशन झालं. इथं भेटेन तुम्हाला 10 पॅरलल विथ 15. या पॅरलल कॉम्बिनेशन आन्सर तुम्ही इथं लिहा. पॅरलला 2 लाईन काढला आहे मी इथं. जे आन्सर आलं ते कॅल्क्युलेशन चला करा पटकन. त्यानंतर आता हे झालं चालू 14 ओम, कारण या दोघांचं एक सिरीज येऊन जाईल. आणि हा पॉईंट इथं आहे आणि हा 8. हे सॉल्व करा. याचा आन्सर जे आहे ना ते कमेंटमध्ये करा. सिम्पल सिरीज पॅरलल दिसते ना, तर याचा आन्सर कमेंटमध्ये करा. जमलं पाहिजे तुम्हाला. हे बेसिकच जमलं नाही तुम्हाला तर कसं काय होणार, कारण याचं जर तुम्हाला सांगितलं मी सोल्युशन तर तुम्ही तुमचा दिमाग लावणार नाही. हा 14 इथं ट्राय करा, तुमच्यासाठीच एक्झाम तुम्हाला द्यायची आहे. कमेंट करा. पुढच्या क्लासमध्ये आपण ते एक्झाम्पल सॉल्व करू. नेक्स्ट, कारण आपल्याला दुसरा टॉपिक पण शिकायचा आहे. चला, इथं केव्हीएल लावायचं तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. करंट इची डायरेक्शन इथं विचारली आहे. करंट आतमध्ये शिरतोय, पॉझिटिव्ह घेणार सर आम्ही, इथं निगेटिव्ह घेणार सर. हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे सर माहिती आहे. हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे, हा निगेटिव्ह इन का नाही, कारण करंट जो असा फ्लो होत आहे तर करंट इथून इथे आतमध्ये शिरतोय. हा पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह. कसं लिहिणार आहे पटकन, कसं लिहिणार आहे, इथून सुरुवात करायची. नेहमी सांगितलं आहे केव्हीएलची. काय लिहिणार आहे चला लवकर. सो इथून सुरुवात करणार आहे सर. प्लस साईन लागलं सर सर्वात पहिले. +30 इंटू 30 रेजिस्टन्स घेऊ शकतो का नाही आपण. आपल्याला व्होल्टेज ड्रॉप घ्यायचा आहे, म्हणजे I इंटू R. 330 इंटू हा I घेतला. ओके. नंतर आला मायनस साईन, बॅटरी आली -30. इथं I लावणार आहे का नाही, कारण हा व्होल्टेज ऑलरेडी आहे. इथं काय आलं, पुढे गेले तुम्ही प्लस साईन आलं, +50 घेऊन घेतलं. आणखी पुढे गेले तुम्हाला आलं प्लस साईन आलं, 10 व्होल्ट आलं. आणखी पुढे गेले प्लस आलं 10 इंटू इथं काय रेजिस्टन्स आहे, आपल्याला व्होल्टेज ड्रॉप पाहिजे, म्हणजे I ने मल्टिप्लाय करायला गेलेला इनपुट इज इक्वल टू 0. चला, I वाले जे टर्म आहेत, जसं हे 2 झाले,
हे दोन टर्म वेगळा करायचं आणि बाकीच्यांची ॲडिशन करायची. जसं 30i अधिक 10i म्हणजे किती झाले 40i इथं तुमचे झाले या दोघांची. आता वजा 30 अधिक 50 अधिक 10 म्हणजे 50 आणि 10 किती होतात 60. वजा 30मधून मध्ये जर अधिक 60 टाकले आपण तर आन्सर काय येते अधिक 30 इज इक्वल टू 0 या साईडला आहेच. सो काय येणार आहे त्याला पटकन i इज इक्वल टू हा 30 इकडे जाऊन -30 होईल. -30 आयच्या खाली 40 काय -3/4 काय येते तुमचा आन्सर येत आहे. येस क्लिअर. कोणाचा डाऊट काही आन्सर मायनस येणार आहे लक्षात ठेवा. नाही तर पॉझिटिव्हमध्ये पण 3/4 असते. घाई नाही करायची. 11 एक्झाम्पल आपण इथे काय केलं आहे सॉल्व्ह केलं आहे. हे आपण 4 क्लास जे घेतले त्या बेसवर एक्झाम्पल घेतले तरी मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरमचे जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते मी कव्हर केलेले सर. आणखी जेव्हा प्रिव्हियस इयर एक्झाम्पल जे आहे ते नेक्स्टला जेव्हा राहील त्यामध्ये आपण आणखी एक्झाम्पल घेऊ. ते लेक्चर बघितले नसेल बघून घ्या. आणि एक्झाम जवळ आली आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन मी ऑलरेडी अपलोड केलेले आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन ते पूर्ण पेपर जो आहे 2017चा आपण पूर्ण सॉल्व्ह केलेला आहे. मेकॅनिक एक्झाम्पल आपल्या क्लासच्या याच्यावर आहे ते बघून घेणे. सो आता 5-10 मिनटं ब्रेक घ्या. कशासाठी हे 12वा एक्झाम्पल आहे. हे झाल्यानंतर आपल्या हा ब्रेक घ्या. म्हणजे ब्रेक म्हणजे मी ब्रेक घेणार आहे का नाही तुम्ही ब्रेक घ्या पाणी पिऊन घ्या जे काय करायचं करून घ्या. कारण जो नेक्स्ट टॉपिक आहे तुमच्यासाठी डिपेंडंट सोर्सेस त्याचा कन्सेप्ट मी सांगणार आहे एकदम सिम्पल भाषेत. कुठल्या भाषेत सिम्पल भाषेत. ओके व्हिडिओ पॉज करा पाणी पिऊन या. क्लिअर आले असेल तुम्ही पाणी पिऊन. सो आता पाणी काढायचं टाईम आहे. सो लक्षात घ्या डिपेंडंट सोर्स काय असतात सर हे काय आहे डिपेंडंट सोर्स मला सांगा. इंडिपेंडंट सोर्स पहिले माहीत नाही आम्हाला. डिपेंडंट काय सर अरे इंडिपेंडंट इंडिया म्हणजे काय म्हणतो इंडिपेंडंटचा अर्थ स्वातंत्र्य सोर्स आहे तो. म्हणजे आता जर मी अशी बॅटरी काढली हे कशावर डिपेंड नाही आहे इंडिपेंडंट आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह काहीच याला कोणाचं घेणं नाही. तसंच याला दुसऱ्याला आपण कसं दाखवू शकतो काही दाखवतो असे पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं गोलमध्ये दाखवतो आपण. हे पण काय झाली इंडिपेंडंट आहे याला काय घेत नाही कोणावर डिपेंड नाही आहे. हा स्वतः म्हणते मी वोल्ट आहे म्हणते मी आहे म्हणते मी वोल्ट आहे. तसाच करंटवाला काय म्हणते यस तुझं जर वोल्ट आहे तर मी पण करंटच आहे. माझी साईन आतमध्ये ॲरो आहे म्हणजे मी करंटच आहे. हा कोणावर डिपेंड नाही आहे काही नाही आहे. हे झाले इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्र सोर्स आहेत. आता डिपेंडंट नावाच आहे ना डिपेंडंट म्हणजे आपले मायबाप आपल्यावर डिपेंड असतात किंवा पोरा मायबापावर डिपेंड असतात. याचा अर्थ काय इथे फक्त तुम्हाला काय लक्षात आलं आहे की जे तुम्हाला व्होल्टेज सोर्सचं सिम्बॉल काय असते ते आतमध्ये प्लस मायनस आणि करंट सोर्स दिसला तर ॲरो. जिथे ॲरो आहे म्हणजे तो करंट सोर्स आहे. जिथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दिसत आहे म्हणजे तो काय आहे तो व्होल्टेज सोर्स आहे. इथं 20 लागणार आहे याचं युनिट 20 राहणार आहे. याचं युनिट ॲमीटरच राहणार म्हणजे ॲम्पियरच राहणार आहे. करंट सोर्सच राहणार आहे हा. हे जसं साईनवर महत्त्व लक्ष द्या तुम्ही. कशावर लक्ष द्यायचं आहे आतमध्ये जे साईन दिलं आहे बॅटरीचं सिम्बॉल दिलं आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे व्होल्टेज सोर्स असणार आहे तो आणि ॲरो दिला आहे म्हणजे तो करंट सोर्सच असणार आहे. मग कसं सांगा मला हा जो पहिला आहे व्होल्टेज सोर्स आहे करंट सोर्स आहे पहिला बॉक्स याला राऊंडमध्ये दाखवतो आपण. तसंच डिपेंडंट सोर्सला आपण चौकोनमध्ये दाखवत असतो. कशामध्ये दाखवतो असा चौकोन दिसला का कुठला सोर्स आहे डिपेंडंट. मग आता सांगा मी असं पॉझिटिव्ह निगेटिव्ह काढलं तर सर हा व्होल्टेज सोर्स आहे पण डिपेंडंट आहे सर. आता मी असाच चौकोन काढला आणि याच्यामध्ये ॲरो दाखवला असा. आता सर डिपेंडंट आहे पण हा आतमध्ये करंट सोर्स दिसत आहे सर करंट सोर्स आहे तो पण हा डिपेंडंट करंट सोर्स आहे. ओके म्हणजे आता एवढं तरी तुम्हाला वाचता येते. मग आता इथं तुम्ही सांगू शकता प्लस मायनस आहे सर व्होल्टेज सोर्स आहे सर. इथे आतमध्ये प्लस मायनस आहे सर व्होल्टेज सोर्स आहे. इथे ॲरो आहे आतमध्ये सर करंट सोर्स आहे. करंट CS म्हणजे करंट सोर्स आणि इथे पण ॲरो आहे सर हा पण करंट सोर्स आहे. मग आता काय लक्षात घ्या इथं आता हा व्होल्टेज सोर्स आहे पण डिपेंडंट आहे. 4 चौक कशावर डिपेंड आहे जर इथं लिहिलं मी 5 × V 2 × V लिहिलं 2 × Vx केला एक कुठला तरी व्होल्टेज सोर्सवर डिपेंड आहे. याची जी व्हॅल्यू आहे ते 2 × Vx आहे. याचा अर्थ काय व्होल्टेज सोर्स आहे पण कशावर डिपेंड आहे या Vxवर. म्हणून काय लिहिणार आहे इथं सर व्होल्टेज डिपेंडंट व्होल्टेज सोर्स Vx लिहिला आहे म्हणून. ओके मग करंट डिपेंडंट कसा असते सर आता बघा करंट डिपेंडंट इथं लिहिलं मी 2 × I1 किंवा 2 × Ix लिहा एक कुठला तरी करंट कुठल्या तरी ब्रांचमधला
मग हा काय दिसायला तर व्होल्टेज सोर्स आहे सर, प्लस निगेटिव्ह आहे, पण हा करंटवर डिपेंड आहे, कारण याची व्हॅल्यू सर करंटच्या फॉर्ममध्ये लिहिली आहे, म्हणून करंट डिपेंडंट व्होल्टेज सोर्स. क्लिअर. नेक्स्ट सिमिलर तसंच करंट सोर्स आहे. जर इथं मी लिहिलं 2 × IX म्हणजे काय अर्थ, 2 किंवा 5 काही असू शकते, पण कशावर डिपेंडवर सर करंटवर डिपेंडंट करंट सोर्स आहे, कारण ॲरो आहे. सो करंट डिपेंडंट करंट सोर्स. सिमिलरली आपण काय लिहू शकतो, याला 2 × VX असं लिहू शकतो, व्होल्टेजवर डिपेंड असणारा करंट सोर्स, व्होल्टेज डिपेंडंट करंट सोर्स. हे झाले 4 प्रकार, हे आपल्याला एक्झाममध्ये विचारतात. 1, 2, 3 आणि 4. एकदम सोप्या सरळ भाषेत. आता तुम्हाला जेव्हाही सिम्बॉल दिसलं तेव्हा फक्त ओळखता आलं पाहिजे की व्होल्टेज सोर्स आहे की करंट सोर्स आहे, हे याच्या सिम्बॉलवरून ओळखू येते. आणि कशावर डिपेंड आहे हे बाहेर लिहिलेलं असते, जे बाहेर लिहिलेली क्वांटिटी असते ना याच्यावर असते डिपेंडंट. काय असते, यावर आता मराठी लिहू का इथं, याच्यावर काय असते डिपेंड असते, हां यावर डिपेंड असते. व्होल्टेज सोर्स आहे करंट आहे हे याच्या या चिन्हावरून म्हणजे या सिम्बॉलवरून कळवा नाही, सिम्बॉलवरून समजा. तुम्ही काय करायचं, सिम्बॉलवरून समजायचं की हे व्होल्टेज सोर्स आहे की करंट सोर्स आहे आणि कशावर डिपेंड आहे हे या बाजूला जी व्हॅल्यू लिहिली असते त्याच्यावर समजायचं. क्लिअर. मग सर ठीक आहे, हे तर तुम्ही सांगितलं आम्हाला, ओके. एक्झाम्पलमध्ये काय करायचं सर आम्ही, हां सो काय करायचं ते शिकवायसाठी मी इथे बसलो आहे. आता बघा इथे विचारलं आहे तुम्हाला आर इफेक्ट, म्हणजे आर विचारलं सर्किटचा जो टोटल रेजिस्टन्स आहे इथला आर विचारला आहे, टोटल रेजिस्टन्सचा म्हणजे व्होल्टेज आणि करंटच्या फॉर्ममध्ये आपल्याला रेजिस्टन्स विचारलेलं. आता कसं करायचं, आता आपण कसं करायचं, सो जेव्हाही तुम्हाला आर इफेक्टिव्ह विचारलेला आहे काढायचं. आता कसं काढणार आहे तुम्ही, सर्वात महत्त्वाचं, यस काय करणार आहे सर, आर इफेक्टिव्ह आम्हाला माहिती आहे की व्होल्टेज अपॉन करंट ॲज इक्वल टू रेजिस्टन्स असते सर. सो बघा कसं करायचं इथं, पण इथं सर्वात जो प्रॉब्लेमॅटिक किंवा चॅलेंजिंग काम कोणतं आहे तुमच्यासाठी सर, इथं हे सोर्स दिसत आहे. मला सांगा कोणता सोर्स आहे आणि कशावर डिपेंड आहे, चला लवकर सांगा. मला काय स्वतःलाच सांगा, आता इथे लाईव्ह क्लास थोडी चालू आहे सर तुम्हाला सांगायला. सो लक्षात घ्या, इथं सिम्बॉलवरून लक्षात आलं की हा करंट सोर्स आहे सर, सिम्बॉलवरून लक्षात आलं सर करंट सोर्स आहे, करंट सोर्स. आणि सर बाहेर जी व्हॅल्यू लिहिली आहे आयच्या फॉर्ममध्ये सर I/4 आहे, म्हणजे हे सर करंट डिपेंडंट करंट सोर्स आहे, करंटवर डिपेंड असणारा करंट सोर्स आहे सर. ओके, हे तर आपल्या जनरल नॉलेजसाठी झालं, पण ॲप्लिकेशनमध्ये काय येणार आहे. सो लक्षात घ्या, इथे आपण सिम्पली काय करू शकतो, एक तुमचा आता इथे इथं विजन खूप महत्त्वाचं आहे. ही स्टेप जे मी करतोय तेच एक्झाम क्वालिफाय करणारे विद्यार्थी करतात, आणि जे स्टेप आता हे जे लोक स्टेप करत नाहीत ते आता थोडेसे डिले मागे राहतात, ते आता मग एक्झामच्या जवळीन सर 5 मार्काने गेला 10 मार्कानं गेला असे म्हणणारे लोक. आता लक्षात घ्या, ही स्टेप मी जे करतो तुमचं विजन असं झालं पाहिजे. इथं काय दिसतंय तुम्हाला, हा करंट दिसतंय, यस दिसतंय सर, यात काही नवीन गोष्ट नाही, करंट दिसतंय इथं. ओके, मग करंट इथं आला, हे दिसतंय ॲरो दाखवला आहे त्यांनी. मग इकडे पण करंट जात आहे, किती करंट जात आहे I/4. मग करंट इथं KCL लावू शकता ना तुम्ही, की समजू शकता ना. आय मधला जर I/4 इकडे गेला तर इकडे किती जाणार आहे सांगा मला, इथला करंट किती असणार आहे, हा करंट, अरे आय मधला आय आला आणि गेला किती I/4, आणि अजून कुठला गेला, हा आय गेला. आय म्हणजे याला I2 नाव द्या, काहीतरी नाव द्या यावर आहे मला, किंवा I2 I म्हटल्यापेक्षा इथं क्वेश्चन मार्क घ्या. हे करंट माहीतच नाही तर इकडचा तुमचा क्वेश्चन मार्क सर किती गेला माहीत नाही आम्हाला. सो ते माहीत करण्यासाठी काय करायचं, याचं मायनस होईल, क्वेश्चन मार्क इज इक्वल टू हा I - I/4. आता आय बाहेर लिहून ठेवायचा, हे तर माहिती, हे तुम्हाला सांगायची गरज नाही, आय कॉमन बाहेर लिहायचा. आणि याचं जर तुम्ही केलं क्रॉस मल्टिप्लाय तर 4 - 1 म्हणजे 3/4, 3/4 I इज इक्वल क्वेश्चन मार्कच्या जागी. म्हणजेच हे तुम्हाला पटकन काढता आलं पाहिजे, पटकन की सर आय इकडे I/4 जर इकडे गेला तर 3I/4 कुठे असला पाहिजे, या ब्रांचमध्ये असला पाहिजे. 3I/4 इथे या ब्रांचमध्ये असायला पाहिजे. सो आता तुम्ही काय लावू शकता, लूप लावू शकता. पण लूप लावायचा आहे तुम्हाला, व्होल्टेज दिलं नाही, करंट दिलं नाही, तर लूप कुठं लावू शकता, कसं काढायचं. इथे व्होल्टेज दिलं आहे का, यस व्हीची व्हॅल्यू नाही दिली आहे पण व्ही तर आहे ना इथं. आणि इथे पण तुम्हाला माहिती आहे जसा याच्यामधून करंट हा फ्लो होईल इथे जो ड्रॉप होईल तो ड्रॉप कसा राहणार आहे, हा पॉझिटिव्ह सिम्बॉल हा निगेटिव्ह सिम्बॉल. म्हणजे मी जर असा बाहेर असं नाही की फक्त आतमध्येच KVL लावू शकता, इथे KVL लावून काय करणार आहे तुम्ही, करंट सोर्सला KVL थोडी लावून, इथं कोणता ड्रॉप आहे का नाही. सो KVL आपण कुठे लावू शकतो, KVL आता बाहेर पण लावू शकतो. बघा एक बाहेरचा असा लूप बनते, हा पण लावू शकत असतो. असं नाही की छोटाच पाहिजे चौकोनीच पाहिजे त्रिकोणी नाही पाहिजे असं नसते.
फक्त तो क्लोज असला पाहिजे. तो कुठे असो तिकडे आपल्याला कसा असला पाहिजे, तो क्लोज आपण तिथे अप्लाय करू शकतो. सो या लूपमध्ये मी अप्लाय करतोय. आता KVL इथून स्टार्ट करायचा. KVL हे तुम्हाला 10 वेळा सांगितलं आहे. पहिले आला सर मायनस साईन आलं, व्ही आला, सो वजा व्ही इथं मी सरळ सरळ लिहिला, वजा व्ही लिहिला. देन इथून पुढे गेलो, इकडे नोड आहे, इकडे वरती जायचं काम नाही, इकडे खाली आलो सर, इथं 4 ओममधून हा करंट जात आहे. सो मी काय लिहित आहे, पॉझिटिव्ह लिहायचं, कारण जिथं एंट्री करते तिथं प्लस घेत असतो आपण. R इंटू आय किती आहे 3I/4. बघा त्याला आपण छेडखानी नाही करत आहे, I/4ला I/4च लिहित आहे. अजून काय आहे का पुढे, नाही, इज इक्वल टू 0. आपल्याला काढायचं होतं आरची व्हॅल्यू आपल्याला माहीत नव्हती. R इज इक्वल टू माहीत आहे आपल्याला V/I असते. लक्षात घ्या, हे पण डोक्यात घुसलं पाहिजे. छोटंसं सर्किट आहे पण डोक्यात किडे पाडताय. पण डोक्यात किडे कोणाच्या पडतात, ज्याला हे माहीत नाही की V/I विचारलाय. मग या इक्वेशनमध्ये आपण काढू शकतो का V/I? यस. बघा हा कट झाला, हा कट झाला, कट झाला की नाही झाला, हा कट होणार, म्हणजे -V प्लस 3I इज इक्वल टू 0. मग काय करणार आहे तुम्ही, वजा व्हीला तिकडे पाठवा, म्हणजे 3I इज इक्वल टू V. म्हणजे आपल्याला काय विचारलं आहे त्यांनी, V/I विचारलं, मग आयला तिकडे पाठवा ना. सो 3 इकडेच राहील. V/I ची व्हॅल्यू काय झाली 3, आणि त्यालाच V/Rला बनतो आपण R. म्हणजे बघा कधी कधी व्हॅल्यू दिलेल्या नसतात, मग कसं काढायचं, तर असा लूप आपल्याला बनवता आला पाहिजे. सिलेक्शन पाहिजे तर हे जमलं पाहिजे, सिलेक्शन पाहिजे तर जमलं पाहिजे. मग कसं जमेल सर, सो प्रॅक्टिस करायची. ह्याला लिहून ठेवा, एक्झाम्पलला 10 वेळा समजून घ्या स्वतः. व्हिडिओ थोडा मागे घेऊन भरपूर एक्झाम्पल 7-8 एक्झाम्पल सॉल्व करणार आहे आपण. असं एका एक्झाम्पलवर सोडणार नाही आहे. तुम्हाला सोडणार आहे का एका एक्झाम्पलवर? नाही आहे. ओके, मग आता सिम्पल KVL लावायचं हे तर तुम्हाला माहिती आहे, पण डिपेंडन्स सोर्स घेतोय तर यात थोडा काय चेंज आहे, तर काहीच चेंज नाही आहे. फक्त समजून घ्यायचं, मेंटॅलिटीचा चेंज आहे. पुन्हा सांगतो, I0 विचारला आहे. जसं आपण जनरली काय करत होतो, लूप लावायच्या वेळेस जो करंट, इथे बघा हा डिपेंडंट सोर्स आहे, पण व्होल्टेज सोर्स आहे का? यस सर, सिम्बॉलहून कळाला आम्हाला व्होल्टेज सोर्स आहे. आणि बाहेरच्या क्वांटिटीहून कळालं की करंट डिपेंडंट आहे सर, करंट डिपेंडंट व्होल्टेज सोर्स. ओके, पण महत्त्वाचं काय आहे, महत्त्वाचं आहे व्होल्टेज सोर्स आहे का करंट सोर्स आहे? हा सर व्होल्टेज सोर्स आहे. व्होल्टेज सोर्स आहे म्हणजे आपण इथं पूर्ण लूप लावू शकतो. म्हणजेच आता लूप कसा लावणार आहे आपण, इथे याच्या अक्रॉस पोलॅरिटी पहिले दाखवून द्यायची KVLच्या आधी. सो करंट इथून असा एरो दाखवला म्हणजे हा प्लस झाला, हा मायनस झाला. बस इथून चालू केला आपण लूप. चला लूप चालू केला. लूपमध्ये सर्वात पहिले कुठली गोष्ट येऊ राहिली सर, पहिले वजा चिन्ह आलं, 10 आले, मग वजा 10. नंतर सर अधिक चिन्ह आलं, 2 आला, अधिक 2 राहणार आहे का, 2 ओहम आहे. ओहम नाही पाहिजे आपल्याला, KVL आहे, व्होल्टेज ड्रॉप पाहिजे, म्हणजे याला करंटनी मल्टिप्लाय करावं लागेल सर, 2 × I0 करावं लागेल सर. ओके क्लिअर. नेक्स्ट आले समोर, इथे तुम्हाला काय दिसलं आता, प्लस सिम्बॉल दिसली, प्लस. आणि व्होल्टेजची व्हॅल्यू किती दिसली, हे पूर्ण ॲज इट इज जे दिलं आहे 3 × I0. आणि पुढे आलो आता इकडे, तर वापस आलो रिटर्न या पाथमध्ये, म्हणजे इज इक्वल टू 0 झाला. लूप कम्प्लीट, इज इक्वल टू 0. आयची व्हॅल्यू पाहिजेच आपल्या I0ची. चला हे वजा 10 आहेत, या साईडला 10 होऊन जातील. ओके, आणि या दोघांची बेरीज 3 आणि 2 5 I0. I0ची व्हॅल्यू किती झाली, 5 2 10, 2 एम्पियर. काही वेगळं करतोय, वेगळं नाही काही करायचं आहे, फक्त सोर्स ओळखता आला पाहिजे. व्होल्टेज सोर्स आहे, करंट सोर्स आहे, आणि एवढंच ॲप्लिकेशन आहे. असं जास्त आपल्या महाट्रान्सकोच्या एक्झाममध्ये गेट लेवलचं विचारणार नाही आहे. तुम्हाला फक्त सोर्स कळायला पाहिजे आणि त्याला लिहिता आला पाहिजे प्रॉपर, बाकी काही नाही आहे. ओके, या क्वेश्चनचं तुम्ही I0 काढलं, तसाच सेम क्वेश्चन आहे, तसाच सेम क्वेश्चन इकडे दिलं आहे. आता यात काय विचारलं तुम्हाला, तो I0 तुम्ही काढला, याचा Vx विचारला आहे. व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस द, व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस Vx कुठे आहे, इथला विचारला आहे. मग आता Vx कसा काढायचा, Vx काढायचं तर कसं काढायचा, तो सिम्पली लक्षात घ्या. इथं बघा काय लॉजिक लावत आहे कोणी पण, इथे लॉजिक एकच लावू शकतो आपण. इथं सर आपण एक I0 घ्यायचा सर, आणि तो इथून सगळ्यांचा ड्रॉपची समेशन करायची. आणि सर इथं हा जर इथं रेजिस्टन्स नसला तर खूप सोपी झालं असतं, पण इथं रेजिस्टन्स आहे ना, इथं तुम्ही करंट तुम्हाला दिले थोडी I0 किंवा I1 काय घ्यायचा. सो इथे बघा, इथे अजून तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड, स्टार करा, पॉज करा, 2 मिनटं एक शांती घ्या किंवा एक पॉवर नॅप घ्या तुम्ही. पण इथे लक्षात घ्या, हे जे मी सांगतोय ते, इथे विजन तुमचं आता अजून क्लिअर होणार आहे. जसं मागच्या क्वेश्चनमध्ये सांगितलं होतं की विजन शिवाय तुम्ही फक्त पळतच राहणार, तुम्ही स्मार्ट वर्क करणार नाही. सो लक्षात घ्या, इथे जर तुम्हाला Vx दिलेला आहे आणि रेजिस्टन्स किती आहे 2 आहे, तर यातला करंट किती असू शकतो सांगा बरं मला. कुठल्या यातला व्होल्टेज जर तुम्हाला दिला आहे, करंट
रेजिस्टन्स दिलेला आहे, आय इज इक्वल टू काय असते व्ही बाय आर. व्ही किती याच्या अक्रॉस दिलेला, पर्टिक्युलर या रेजिस्टन्सच्या अक्रॉस दिलेला व्ही सर व्ही एक्स आहे. रेजिस्टन्स किती आहे अक्रॉस 2, म्हणजे हा करंट जो आहे यामधले जाणारा करंट किती झाला आहे सरळ सरळ व्ही एक्स बाय 2. मग सिरीजमध्ये हा करंट इकडे पण व्ही एक्स बाय 2 राहणार आहे, इकडे व्ही एक्स बाय 2 आणि इथे पण तो येऊन व्ही एक्स बाय 2च असणार आहे. हेच आपल्याला नोट करायचं आहे. कुठली स्टेप वरती जे मी आता सध्या व्ही एक्स बाय 2 कसा बनवला, जर कुठल्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस, कारण काय होते मग आता इथं लूप लावायला सोपी होते ना. हे आपण सोपी कशासाठी करतो, आपल्यासाठी करतो. आपल्याला एका इक्वेशनमध्ये आता जमलं पाहिजे, कारण आपल्याला इथं केव्हीएल लावायचा होता, आपण I0 घेऊ शकत नव्हतो कारण I0 दिलेलाच नव्हता. मग आता काय घ्यायचं आयची व्हॅल्यू, तर आयची सेपरेट दोन दोन अननोन वाढवल्यापेक्षा, म्हणजे व्ही एक्स तर पहिलेच अननोन होता ना आपल्यासाठी, आणखी अननोन वाढवल्यापेक्षा काय करायचं, याला सिम्प्लिफाय करून करंटच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो का, तर लिहू शकतो. व्ही दिलेला आहे व्ही एक्स आणि आर दिलेला होता, यातला रेजिस्ट करंट व्ही इज इक्वल टू आय इज इक्वल टू व्ही बाय आर आहे. आय काढला आपण व्ही एक्स बाय 2, तोच करंट सिरीजमध्ये सेम असतो, तोच इथं आला ते आला. मग याचा काय फायदा आला, आता बघा आता लावू शकतो आपण इथं आपणावाला विच काय आपणा फंडा आपण लावू शकतो सर केव्हीएल. तो वजा साईन आलं 100 आलं तर वजा 100 क्लिअर. पुढे गेलो सर अधिक चिन्ह आलं आणि व्होल्टेज ड्रॉप किती आला व्ही एक्स, कारण व्होल्टेज पकडायचं आहे आपल्याला, करंट नाही पकडायचं इथे. मग पुन्हा इथे समोर गेलो सर, हे आम्हाला समजलं की पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे, तर हे व्होल्टेज सोर्स आहे सर. हा व्होल्टेज डिपेंडंट असला तरी हा व्होल्टेज सोर्स आहे, हे महत्त्वाचं आहे. मग याचा अक्रॉस व्होल्टेज डायरेक्ट तुम्हाला दिलेलंच आहे किती व्ही एक्स बाय 2, तर प्लस घ्यायचं मायनस, तर जे प्लस आलं तेच प्लस व्ही एक्स बाय 2. आता इथे बघा इथे आलं तर इथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह होणार आहे, कारण करंट असा फ्लो होत आहे. मग इथे पॉझिटिव्ह आर इंटू आरने होणार का, फक्त आरची व्हॅल्यू किती दिलेली आहे इथं 1, आरची व्हॅल्यू किती दिलेली आहे तुम्हाला, फक्त इथं 1 दिलेली आहे. 1 घेतला आपण, पण व्होल्टेज कसं बनेल आय इंटू आर, मग आयने मल्टिप्लाय करायचं याला. हा जो आय आपण काढला आहे व्ही एक्स बाय 2 याला मल्टिप्लाय केला, म्हणजे इथं आता एक व्होल्टेज ड्रॉप झालेला आहे, तो आपण पॉझिटिव्ह इथे घेतलेला आहे खाली. देन सर्किट कंप्लीट इज इक्वल टू केव्हीएलचा 0. बघा दोन दोन अननोन क्रिएट नाही केले, आय घेतला असतं सर, हे केलं असतं ते केलं असतं. इथे हे स्टेप लक्षात घेणे ही खूप महत्त्वाची स्टेप आहे. नाही आला तर 10 वेळा व्हिडिओ पहा, पण हे स्टेप लक्षात घ्या. समोर जायचं असेल बाकीच्यांचं तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, कॉलेजचा पेपर नाही आहे मित्रांनो. ओके सो झालं, हे असं लिहिलेलं आहे. आता इक्वेशन लिहिली आपण. आता काय करायचं असते, याचा बेस आपल्याला सेम करायचं असते, सांगायची गरज नाही तुम्हाला, कारण इथं फ्रॅक्शनमध्ये हे सिम्पल आहे. मग याच्या खाली 2 2 आहेत, तर इकडे पण 2 करायसाठी याला 2 मल्टिप्लाय करू, खाली 2 मल्टिप्लाय केलं, वरती 2 मल्टिप्लाय, हा झाला 200 आणि वरती 2 मल्टिप्लाय हा झाला 2x. मग आता या 2चं काही काम आहे का खालच्या, हे सिमिलर झाल्यावर इसको भूल जाने का, इसको भूल गए हम, इसको हम भूल गए डायरेक्टली, कारण तिकडल्या साईडला ते मल्टिप्लाय होत असते आणि 0 होत असते. झालं इथं आता -200 ह्या व्ही एक्स वाल्या टर्मची ॲडिशन करणे, व्ही एक्स वाल्या टीमची ॲडिशन म्हणजे ह्या 2vx अधिक vx आणि हा vx किती झाले 2 अधिक 3vx आणि 4vx 4vx इथं झाले. आणि इथं वजा 200 इज इक्वल टू 4 इंटू vx झालं इज इक्वल टू 0 झालं. vxची व्हॅल्यू काढायची होती, 200 या साईडला गेले तर 4vx, 200 इथं आले, 4ने जर भागाकार दिला आपण सो किती होतात 50. सो vxची व्हॅल्यू किती आली vxची व्हॅल्यू, अरे आली का नाही आली, यस vxची व्हॅल्यू 50. काय केलं, काही वेगळं करायचं असते का, वेगळं काहीच करायचं नाही आहे, फक्त आपल्याला लक्षात आलं पाहिजे की वी कॅन सॉल्व, आपण ते असं सॉल्व करू शकतो. रेजिस्टन्स त्याला व्होल्टमीटर घ्यायचं, व्होल्टेज सोर्स घ्यायचं की करंट घ्यायचं, बस एवढंच तुम्हाला लक्षात आलं. ओके अजून एक्झाम्पल आहे तर सोपी आहे. ओके चौथा घेऊ आपण. आता इथं काय करू, आपल्या सगळ्याचा फेवरेट काय, आपला सगळ्यांचा सगळ्यात फेवरेट आहे आपला नोड ॲनालिसिस. पण आता विचारलं काय, इथे vxची व्हॅल्यू काढायची आहे, चौथा नंबरचा क्वेश्चन आहे, डिपेंडन्ट सिरीजमधला चौथ्या नंबरचा क्वेश्चन आहे. सो vxची व्हॅल्यू इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आहे, vx कसा काढायचा सर. सो आत्ताच जे आपण शिकलो, काय शिकलो आपण सर, आम्ही तर काही शिकलो नाही, तुम्ही काही शिकले असणार सर, आम्ही काही शिकलो असं नाही आहे. आत्ता काय शिकलो की इथं vx दिलेला आहे आणि रेजिस्टन्स दिलेला आहे, म्हणजे आपल्याला याची साईन पण दिलेली आहे बघा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. मग करंटची डायरेक्शन बाहेर दाखवू शकतो का आपण, नाही, करंटची डायरेक्शन बाहेर दाखवू शकत नाही सर आपण. का बरं, कारण ऑलरेडी इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह दिला आहे सर. करंट जिथं पॉझिटिव्ह असतो तिथून एंटर करत असतो सर रेजिस्टन्समध्ये, म्हणून हा जो करंट होईल v/r म्हणजेच vx/1, म्हणजे त्याला vx लिहू शकता का, vx/1 लिहू शकतो का v/r.
Vx/1 रेजिस्टन्सची व्हॅल्यू 1 लिहू शकतो सर आपण. हा Vx/1 इकडे आला, हा Vx/1 इथं आला. Vx/1 लिहायला काही अर्थ नाही, Vxच लिहिला आपण. 3 ओहम 3 एम्पियर इकडून येत आहे, म्हणजे या ब्रांचमध्ये किती जाणार आहे सांगा लवकर. बघा इथं नोड ॲनालिसिस मेश ॲनालिसिस अप्लाय करायच्या पहिले जर असं काही होत असेल करंटची बेरीज, म्हणजे जेणेकरून आपल्याला बघा आता किती सोपी काम होते. बघा कसं सोपी जर करून दाखवतो. Vx इकडनं आला वरून, हा 3 एम्पियर इकडनं आला, इथं भेटले, इकडे किती जाणार आहे सर Vx वरचा, आणि हा 3 याच्यात भेटला सर Vx+3 इकडे जाईल. ओके, Vx+3 एम्पियर इकडून झालं. मग आता कुठला लूप लावायचा की जेणेकरून आपल्याला Vx भेटला पाहिजे. तर लूप नेहमी लक्षात घ्या, हा लूपमध्ये आपण करंट सोर्स घेत नाही. लूपमध्ये आपण करंट सोर्स का बरं घेत नाही, कारण काय की व्होल्टेज अक्रॉस करंट सोर्स आपल्याला माहिती आहे का त्याच्या नाही आहे, मग तो घेत नाही. मग आपण सर मग आता कसं करायचं. सो मी वर्ड यूज केला लूप, मेश यूज केला का नाही, कारण लूप जो असतो तो आपण 2 याच्यामधून सुद्धा घेऊ शकत असतो. तो आपण लूप ॲनालिसिस जो लावतो तो आपण 2 याच्यात घेऊ शकत असतो. सो असा लावायचा आपल्याला लूप, स्टार्ट करायचा इथून आणि असा बाहेरूनच आपण लावू शकत असतो लूप ॲनालिसिस. सगळ्यात पहिले पाहिजेच त्याला काय पाहिजे असतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पोलॅरिटी. सो याला पण इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह करायची, कारण करंट इथं आतमध्ये शिरतोय. करंटची व्हॅल्यू Vx+3 आहे. असं फक्त Vx आणि फक्त 3 असं नाही आहे, दोघांची बेरीज त्यातून जात आहे. मग कसं लिहायचं, सोपे आहे सर. इथं आम्ही लिहू आता पागल झालो सर या लेक्चरमध्ये. सो पहिले सर इथून सुरुवात करायची, मायनस साईन आहे तर मायनस इथं 10 जो आहे तो -10 लिहायचा सर. दुसरं इथं पुढे गेलं सर प्लस साईन आलं, इथं Vx ऑलरेडी व्होल्टेज दिलेला आहे सर, आम्ही जास्त काही करायचं कामच नाही आम्हाला. मग इथून पुढे आलो सर, आम्ही पुढे आलो कारण सरळ हा पूर्ण मोठा लूप घेतोय आपण. इथे पुढे आलो, इथे पॉझिटिव्ह चिन्ह भेटलं सर आम्हाला, आम्ही पॉझिटिव्ह घेतलं. आणि इथं रेजिस्टन्स भेटलं सर आम्हाला 2. पण रेजिस्टन्स घेऊन फायदा नाही सर, कारण की आपल्या व्होल्टेज ड्रॉप घ्यायचा आहे तर R×I पण करावं लागेल. सो आपण काय केलं, Vx+3 हा जो करंट आहे, जरी व्होल्टेजच्या फॉर्ममध्ये आपण हा करंट आहे लक्षात घ्या, कारण काय केलं आपण इथं बेरीज केली आहे सध्या, KCL लावला मित्रांनो. मग इथं समजलं सर आम्हाला, हे लावला. त्यानंतर आम्ही खाली आलो सर, इथं प्लस भेटला आम्हाला आणि व्होल्टेजची व्हॅल्यू सर 4Vx भेटली इज इक्वल टू, कारण की हा लूप सर आमचा आता कंप्लीट झाला आणि आम्ही आलो होतो वापस घरी आमच्या. सो याची ॲडिशन झाली सर D0. हा पूर्ण KVL आम्ही लावला. KVL लावला, Vx एक अननोन आहे, काढायचा तो आहे, काही विषय नाही याच्यामध्ये. सो वजा ज्या Vx वेळेला टर्म आहे त्या ॲडिशन करा. 10 इथे Vx, 2ने आतमध्ये मल्टिप्लाय जर केलं तर 2Vx, 3 2 6 प्लस 4Vx. सिम्पली काय करायचं असते आपल्याला, Vx वाल्या टर्मची ॲडिशन करायची, बाकीच्या दुसऱ्या साईडला घ्यायच्या. सो 1 + 2 म्हणजे झाले 3, 3 आणि 4 7 Vx. हा बघा आता इथं काय 6 आहे आणि इथं -10 आहे. -10 + 6 म्हणजे -4 इज इक्वल टू 0. हा 4 तिकडे जाईल म्हणजे हा जाईल पॉझिटिव्ह 4 येईल असा, म्हणजे Vx ची व्हॅल्यू काय येईल 4/, काय येईल Vx ची व्हॅल्यू. जमतंय ना, काहीच नाही करायचं आहे. ह्याचं जे आपण नेहमी त्याला पकडत होतो तेच करायचं आपल्याला. तर Vx ची व्हॅल्यू किती झाली, झालं Vx ची व्हॅल्यू 4/7 झालं तुमचा आन्सर. काही मोठी गोष्ट केली का, काहीच नाही केली. 3 एम्पियर इकडून दिसत होता. इथं आपल्याला ते लॉजिक जे मी तुम्हाला स्टार्ट स्टेप सांगितलं आहे, जर तुम्हाला 100 मधून जरी शेवटचे 98 वेगळं ठेवायचं आणि दोघांमध्ये यायचं आहे टॉपमध्ये, तर तेव्हा हे स्टेप त्यांना माहिती असते. कारण बाकी तुम्ही करत बसा इथं जनगणमन, किंवा इथं तुम्ही लावत बसा ते आपलं कुठलं काय लावतो आपण इथं, नोड ॲनालिसिस. सो नोड ॲनालिसिस आहे, पण अशा वेळेस जेव्हा एखादा करंट सोर्स एंटर दिसत आहे आणि एका पर्टिक्युलर रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज दिलेलं असलं तर डायरेक्ट करंटच्या फॉर्ममध्ये घेऊन KCL करून एक लूप लावला तर विषय खतम होऊन जातो. ओके, मागे घेऊन पाहिजे, ज्यांना नाही लक्ष झालं. चला 5 नंबरचं, प्रत्येक क्वेश्चनमध्ये काही ना काही शिकायला भेटते. चला या क्वेश्चनमध्ये काय शिकायला भेटेल आपल्याला, बघा. आता यात काय पाहिजे आपल्याला, यातही हा डिपेंडंट सोर्स आहे, हा करंट सोर्स आहे की व्होल्टेज सोर्स आहे. सर ॲरो आहे ना, ॲरो असला तर करंट सोर्स आहे, हे का सांगावं लागते का मला. कशावर डिपेंड आहे, मी बाहेरचं जे सर व्होल्टेज दिलं आहे तर व्होल्टेजवर डिपेंड करंट सोर्स आहे, तर यात काही लॉजिक नाही सर. ओके, काढा ना मग कशाची व्हॅल्यू काढायची आहे तुम्हाला आता, V0 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. चला V0 करायचं सर. मग आता कसं काढू, ओके कसं काढायचं, फिरवही राहत आहे, फिरवही राहत आहे. का बरं म्हटलं मी, कारण पर्टिक्युलर एका 3 ओहम रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज दिलेलं आहे. करंट इथं पॉझिटिव्ह दिलं आहे म्हणजे करंट आता खालून शिरणार की वरून,
खालून शिरणार, लक्षात घेणे खालून. आणि किती राहणार आहे त्याची व्हॅल्यू, आय विल बी बार व्ही नॉट बाय आर किती आहे 3, कारण ते पर्टिक्युलर एका रेजिस्टरच्या दोघांचं दिलेलं असं विषय वेगळा, एकाचं दिलेलं आहे पर्टिक्युलर त्याच्या अक्रॉस जर दिलेलं करंटची डायरेक्शन आत खालून वरती जाणार आहे, कारण इथं प्लस दिलेलं होतं आणि रेजिस्टरच्या अक्रॉसच्या पोलॅरिटी जनरेट होतात ते करंटच्या डायरेक्शनवर डिपेंड असतात. जिथं पॉझिटिव्ह आहे तिथून करंट आतमध्ये शिरतो हे सांगितलेलं आहे. ओके, तोच करंट सिमिलरली जो सिरीजमध्ये करंट सेम असते तोच व्ही नॉट बाय 3 करंट यातून जाणार आहे आणि याची पण पोलॅरिटी त्यानुसारच वजा अधिक बनणार आहे. मग आता आता काय करायचं, आता काहीच नाही करायचं. आता तुम्ही साधा सुद्धा लूप लावू शकता. कुठला लूप लावणार आहे, तुमच्या आता जिंदगी गेली हा बाहेरचा तुम्ही लूप लावू शकता. करंट सोर्सच्या अक्रॉस लूप लावायचं नाही, तुम्हाला सांगितलं आहे. या करंटच्या अक्रॉस नाही पण बाहेरून लावू शकता. इथून स्टार्ट करायचा. यस, स्टार्ट केला. तेच ते वजा चिन्ह भेटलं सर, वजा 20. आम्ही वजा 20 लिहिलं इथं. त्यानंतर इकडे आलो, इथे सर आम्हाला वजा चिन्ह भेटलं आणि वजा साईन भेटलं आणि 2 भेटला सर आम्हाला. पण 2नी काम होणार नाही सर, करंटनी मल्टिप्लाय करावं लागते, म्हणून आम्ही व्ही नॉट बाय 3 सर याला मल्टिप्लाय केलं सर. ओके, मग इथून आलो, खाली आलो सर, इथं पण आम्हाला मायनस भेटला पहिले. सो मायनस आम्ही काय केलं, याला व्ही नॉट लिहिलं, कारण याला काय व्ही नॉट बाय 3 इंटू मल्टिप्लाय, शेवटी तुम्हाला व्होल्टेज जिथं दिलं डायरेक्ट व्होल्टेज घ्यायचं ना, इज इक्वल टू 0. आता काय करायचं आहे, 3 इथं खाली आहे ना, या 3नी इकडे पण मल्टिप्लाय करून टाका. 3 गुणिले 20 आणि या 3नी इकडे जर मल्टिप्लाय केलं तर हा 3 इथला खालचा चालला जाते. 3ला केला आपण गायब. सो 20 त्रिक वजा 60 झालं. 2 व्ही नॉट आहेच. यस, आणि वजा 3 व्ही नॉट इज इक्वल टू 0. काय करायचं आहे, हा वजा 60 आहे ना, इकडे जाऊन 60 होऊन जाईल, अधिक 60 आणि हे वजा 2 वजा 3 वजा 5 व्ही नॉट. व्ही नॉट इज इक्वल टू 12 पंच 60. व्ही नॉट इज इक्वल प्लस मायनस येणार आहे, प्लस येणार आहे, मायनस येणार आहे, कारण हा मायनस आहे ना इथे, इकडे -10 व्होल्ट झालं. व्ही नॉटचे आन्सर किती झालं, -12. काही करतोय का, काहीच वेगळं नाही करतोय, फक्त व्होल्टेज सोर्स आहे, करंट सोर्स आहे, त्याला आपण छेडखानी करायची नाही आहे. त्यातून उलट आपल्याला काहीतरी इनपुट मिळते, जे दिलेलं असते ना, ही स्टेप जे असतात अशा स्टेप ते आपली जिंदगी बदलून टाकतात. ओके, आता करंट 6 नंबरचं काहीच नाही आहे, आपल्याला दोन्ही काढायचे. आता पहिले काय करत होतो आपण, एकच काढत होतो, व्होल्टेज काढत होतो, करंट काढत होतो. सो आता दोन्ही काढायचे. मग दोन्ही कसं काढायचं, महेंद्रसिंग धोनी कसे काढायचे, कसे बनतात महेंद्रसिंग धोनी, तर लक्षात घ्या, हे इथे वरती काहीच नाही आहे, याचा अर्थ सरळ समजून घ्यायचं, दिमाग में डालने का. असं कधी दिसलं तर याचं समजून काय घेणे, की हे सर्किट वेगळं आहे आणि हे सर्किट वेगळं आहे. इसको जरी हे खालून कॉमन पॉईंट असला तर याला काय ग्राउंड आहे, तो समजून घ्यायचं, तो निगेटिव्ह पॉईंट आहे, हा निगेटिव्ह पॉईंट आहे एक, याला काही विषय नाही आहे. म्हणजे पण आपल्याला आता व्हॅल्यू काढणं आहे, पण आपल्याला काय करणं आहे, व्हॅल्यू काढणं आहे. तर इथं तुम्ही करंट डिव्हिजन इथं व्हॅल्यू काढू शकता का, इथली व्हॅल्यू काढू शकता का. इथं तुम्हाला किती वोल्ट दिला आहे सर, आम्हाला क्वेश्चन पूर्ण दिसत नाही आहे. ओके शक्तिमान, ठीक, 60 वोल्ट दिसला आहे, स्वतः ट्राय करा पहिले, आणि मी तर सांगत होतो तुम्हाला 60 वोल्ट इथं दिलेलं आहे. करंट आपल्याला यातला काढायचा आहे. मग आपण काय करायचं, सर्वात पहिला प्रश्न, आज क्लासचा सगळ्यात पहिला प्रश्न, जो दुसरा प्रश्न सॉरी, त्यामध्ये काय केलं होतं, असं व्होल्टेज होता आणि आपल्याला इथला करंट विचारला होता. मग आपण टोटल करंट काढणं पहिले महत्त्वाचं ठरलं. टोटल करंट काढायचं आहे आपल्याला, तेव्हाच आपण करंट या ब्रांचला करू शकतो. म्हणून टेम्पररी काय केलं, या ब्रांचला तुम्ही कन्सिडर करा टेम्पररी, कारण हे टार्गेट ब्रांच आहे, याला आपण फायनल चेंज नाही करू शकत. टेम्पररी काय केलं आपण, 3 आणि 6 पॅरलल दिसतात सर, त्या दोघांचं पॅरलल कॉम्बिनेशन किती आलं, 3 गुणिले 6 अधिक 3 अधिक 6 किती येते, 18/9, 18/9 म्हणजे 2 झालं. 2 याचं आलं सर आणि 2 हे. ओके, या दोघांचं 2 आलं समजा, इथं इमेजिन करा, हे 2 सिरीजमध्ये 2 आणि 2 किती झालं, टोटल रेजिस्टन्स किती झालं, 2 अधिक 2, टोटल रेजिस्टन्स झाला सर 4. म्हणजे टोटल करंट जो आहे सर V/R असतं, हे तर माहितीच आहे आम्हाला सर. व्हीची व्हॅल्यू 60 आहे, R आला 4 आलं सर, म्हणजे 15 × 60 आहे सर, आम्हाला माहिती आहे 15 एम्पियर. म्हणजे 15 एम्पियर तुम्हाला काय भेटला, आता हा टोटल आहे भेटला. आत्ता काय करा, आता तुमचं जे टार्गेट टर्मिनल विचारलेलं आहे, म्हणजे 6 ओम मधला जो I0 विचारलेला आहे तो काढू शकता तुम्ही. कसा, 6 मधला जो विचारला आहे तर वरती 6 घ्यायचा का, करंट डिव्हिजन रूलमध्ये नाही, ज्यामधला विचारला त्याचा अपोजिट घ्यायचा, म्हणजे 3 वरती घेतला, खाली दोघांची बेरीज होईल, 3 अधिक 6 इंटू टोटल जो करंट 15 एम्पियर आपल्याला डिवाइड करायचा आहे. यस, सो 3/9 गुणिला 15, सो 3 1 3, 3 3 9 आणि 3 5 15. आन्सर किती आलं, 5. I0चं आन्सर किती झालं,
5. आता हे आय नॉट काढलं ते इथं टाकलो, इथं आय नॉट दिलेलं आहे. विसरू नका, दोन्ही सेपरेट सर्किट जरी असले तरी आपल्याला फक्त आय नॉट भेटला, आपल्याला 5 एम्पियर. आपल्याला VX भेटला का नाही. मग कसं भेटायचं सर ते VX? अरे VX काढणं का मोठी गोष्ट आहे का? तेच ते आपली जिंदगी चालली त्यामध्ये. कारण हा भेटला आपल्याला 10 × आय नॉट, मग 10 × आय नॉट भेटलं. VX इथला रेजिस्टन्स आपलं V आहे, आणि हे तुम्हाला माहीतच आहे काय असणार आहे काय, याच्यावरून तेच घ्यायचं. याच्या अक्रॉसचं दिलं आहे ना VX, म्हणजे यातलं करंट किती जात आहे, VX/3 जात आहे. हाच VX/3 इथून जात आहे, VX/3 जात आहे. आणि इथची व्हॅल्यू किती आली, 10 × आय नॉटची व्हॅल्यू टाकून द्यायचं. 10 × 5 म्हणजे 50 व्होल्ट इथं आलं. म्हणजे आय नॉट आता कटला ना, कारण तो आय नॉट इथं टाकलेला आहे. आता लूप लावा ना तुम्ही, इथं 50 व्होल्ट भेटलं तुम्हाला सिम्पल. म्हणजे साध्या व्होल्टेज सोर्स सारखं झालं 50, फक्त 50 व्होल्ट. याला V लावायची गरज आहे का नाही, ते व्होल्टेजसाठी लावलं मी. सो आता सिम्पल हो मेरी जानना हो परेशान, कारण काय करायचं आता सिम्पल KVL लावायचं. इथून स्टार्ट करायचं सर, अधिक चिन्ह आहे सर, 50 दिसलं मला. सो अधिक 50. मग पुढे गेलं सर, इथं असे साईन आहे कारण करंटची डायरेक्शन सर अशी खाली जात आहे. सो 2 घेतलं सर आम्ही, आणि पण इथं व्होल्टेज सोर्स पाहिजे म्हणून या VX/3 ने मल्टिप्लाय करावं लागेल, कारण की व्होल्टेज ड्रॉप पाहिजे सर आम्हाला. फक्त 2 घेऊन फायदा नाही आहे सर. मग आम्ही प्लस झाल्यानंतर इकडे आलो सर खाली, इथं आम्हाला डायरेक्ट VX भेटला सर. डायरेक्ट VXच भेटला ना ॲक्च्युली हावाला, कारण हे तर त्याच्या अक्रॉस आपण करंट काढल्यानंतर प्लस VX भेटला आपल्याला =0 झालं. ओके. इथं जर तुम्ही आय नॉट काढला नसता, 50 भेटलं नसतं, इथे आय नॉट आला असता अननोन, मग ते खूप जमलं असतं का नाही जमलं असतं. म्हणून एक काढला पहिला आय नॉट, I0ची व्हॅल्यू काढली आपण. इकडे गेला, आता VX/3 आहे, 3 इकडे मल्टिप्लाय करा आणि 3 इकडे मल्टिप्लाय करा. ठीक आहे, कारण हा डिनॉमिनेटर सेम होऊन जाईल मग, आणि याचा काही अर्थ राहणार नाही. 3ला हटवून टाकला आपण. 3 × 50 माहिती आहे तुम्हाला 150 होते, अधिक 2VX अधिक 3VX =0. 3 × 2 = 5VX हा जो आहे ना 150, हा या साईडला जाऊन काय होईल, -150 होईल. सो -150 झाला. VXची व्हॅल्यू किती आली, 30 आली, -30. यस, जमतंय. असेच हा 7वा एक्झाम्पल. काहीच नाही, इथं काढायचं RTH. आता RTH काढायचं तुम्हाला, थेव्हिनियन इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स. तर त्यासाठी RTH काढायचं. VOC काढा, ओपन सर्किट व्होल्टेज. म्हणजे का ओपन सर्किट व्होल्टेज काढायला काय करणार आहे, पहिली स्टेप याला ओपन करून टाकायचं डायरेक्ट, आणि व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस याच्या काढायचा. व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस असा काढायचा. मग आता याला तर नाही घेऊ शकत आपण मिडलला, तर मग याला तुम्ही कन्सिडर करून लूपमध्ये याला फक्त याची व्हॅल्यू यूज करा, जे तुम्हाला मी नोटेशन मगाशी सांगितली की याच्यातून आपल्याला एक काहीतरी भेटते तो, आणि हा खालचा, हे दोघांची बेरीज इकडून जाईल असं लिहिण्यासाठी आपण इथं व्होल्टेज ड्रॉप इथं लावू शकतो. आणि यातून ओपन सर्किटमध्ये ड्रॉप होत असतो का, सर्वात पहिलं एक्झाम्पल थेव्हिनियन्स थेरमचा, यात ड्रॉप होत असतो का, तर यात ड्रॉप होणार नाही सर. मग तो कसा लूप लावायचा, चल लावा. हे एक्झाम्पल सॉल्व करा, हे तुम्हाला स्वतः सॉल्व करायचं आहे. याचं सोल्युशन मी नेक्स्ट क्लासमध्ये सांगणार आहे. ओके. 7 नंबरचं शॉर्ट सर्किट करंट, जो काही थेव्हिनियन्समध्ये याला शॉर्ट करायचं, तो आपल्या शॉर्ट सर्किट करंट भेटते. हा लक्षात, हा क्वेश्चन आहे तुमच्यासमोर. याला शॉर्ट करायचं, ISC भेटते. याला ओपन करायचं, आपल्याला VOC भेटते. त्यानं R आपल्याला काढता येते. क्लिअर? ओके. आता आपल्याला फक्त RTH जर फाइंड करायचं आहे, आपल्याला फक्त काय करायचं आहे, फक्त आपल्याला RTH फाइंड करायचं. आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे का नाही. मग कसं करणार आहे, सो त्यासाठी लक्षात घ्या, जर आपल्याला फक्त RTH विचारलं, मग याच एक्झाम्पलमध्ये, मागच्या एक्झाम्पलमध्ये आपले VOC आणि ISC काढायचं होतं, पण ते न काढता आपल्याला फक्त RTH विचारलं एक्झाम्पलमध्ये आपल्याला विचारलं फाइंड RTH. आता RTH म्हणजे थेव्हिनियन इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स, हे A आणि B च्या टर्मिनलच्या अक्रॉस असते, हे माहीतच आहे आपल्याला. RTH काढायचं म्हणजे हे माहीत आहे तुम्हाला की आपल्याला इस बाबूराव आपण हटाना पडेगा, कारण ते लोडला हटवतो आपण, आणि त्याच्या अक्रॉसच आपण काय शोधत असतो, RTH. एक्झाम्पल हे आहे वरचं, हे खालचं एक्झाम्पल नाही आहे. हे फक्त खाली मी टेक्निक सांगितली की जर आता तुम्हाला RTHच विचारलं फक्त 2 टर्मिनलमधलं, तर तो ओपन करायचा. पहिले ओपन केला, आणि त्याच्या जागी काय करायचं, 1 एम्पियरचा करंट सोर्स कन्सिडर करायचा. करंट सोर्स आपण स्वतः द्यायचा, 1 एम्पियर द्यायचा, आणि व्होल्टेज मेजर करायचं, म्हणजे VT. याला आपण VT म्हणतो. लिहिण्याची पद्धत आहे. कसं केलं सर आम्हाला नाही लक्षात येत आहे. सो लक्षात घ्या, वरचा रेजिस्टन्स AB आहे तो काढला, त्याच्या अक्रॉस आपण असं ओपन केलं त्याला. ओके.
ओपन केलं, आपल्याला आर टी एच विचारलं होतं. आता आपण आर टी एच कसं काढायचं सर, आता आम्हाला काही समजून नाही राहिलं. सो त्यावेळेस लक्षात घ्यायचं की असं आर टी एच आपल्याला जेव्हा डिपेंडंट सोर्सेस आहेत इथे व्ही एक्स आहे, हा आहे, आपल्याला आर टी एच काढायचं आहे. पण हे तर माहिती होतं सर आम्हाला, जेव्हा आर टी एच काढतो सर आम्ही, जिथे आम्हाला व्होल्टेज सोर्स दिसलं त्याला काय करतो आम्ही, व्होल्टेज सोर्सला आम्ही शॉर्ट सर्किट करतो सर, आर काढायचं असला तेव्हा इक्वॅलंट. आणि करंट सोर्स दिसला सर त्याला आम्ही डायरेक्टली बिंदास एकदम ओपन करतो सर. सो लक्षात घ्या हे कुठले सोर्स आहे, इंडिपेंडंट. इंडिपेंडंट म्हणजे हे असे पॉझिटिव्ह निगेटिव्ह सिम्पलवाले, हे असे चौकोनवाले नाही. चौकोनवाले कुठले असतात, हे डिपेंडंट असतात. हे डिपेंडंटवाल्याला तुम्ही गायब करू शकता का, नाही. हे ओपन शॉर्ट इथं जर लॉजिक लावलं तर बस तुम्ही इलॉजिकल, मग तुम्ही लॉजिकच लावत बसणार की आपली एक्झाम कशी फेल झाली. ओके, सो लक्षात घ्या. अशा वेळेस काय करायचं, इथं डिपेंडंट सोर्स आला म्हणून आपल्याला याला डायरेक्ट ओपन शॉर्ट करू शकत नाही. मग तशा वेळेस काय करायचं, सिंपल फंडा काय, एक करंट आपल्याला इंजेक्ट करायचं. त्यामध्ये काय करायचं आहे, करंट आपल्याला इंजेक्ट करावा लागतो. कसं करायचं इंजेक्ट करंट, कुठून करणार आहे इंजेक्ट करंट. सो सिंपल टेक्निक अशी आहे ती की तुम्ही करंट त्यात इंजेक्ट करा. ओके, 1 एम्पियर करंट असा घ्यायचं, कन्सिडर करायचं, आपल्याला स्वतःच करायचं आहे. ही टेक्निक आहे. 1 एम्पियर करंट असं सोडतो याच्यामध्ये. करंट सोर्स लावला इथं 1 एम्पियरचा आणि व्होल्टेज ड्रॉप याच्या अक्रॉस जे काय भेटेल त्याला आपण व्ही म्हणतोय किंवा टोटल व्होल्टेज असं नाव देतोय. मग सर कसं करायचं हे, सो एवढं तर समजते तुम्हाला. 1 एम्पियर चालला म्हणजे 1 एम्पियर इथं जाणार आहे. 1 एम्पियर यात गेला तर यात ड्रॉप किती होणार आहे, पुन्हा केव्हीएलचंच काम आहे. याचा ड्रॉप किती होणार आहे सर, 2 इंटू हा 1 एम्पियर आला सर, 1 एम्पियर इथं आला, हा ड्रॉप झाला इथं सर, 2 इंटू 1 एम्पियर म्हणजे 2 झाला सर. इथं आला, इथं दिमाग चालला पाहिजे, खालून करंट येऊन आला व इकडून करंट येऊन आला म्हणजे इथे पण करंट घुसणार आहे. इथे आपला जसा दिमाग चालला, याचा काय अर्थ आहे, इथे किती होणार आहे 1 प्लस हा खालचा 2 व्ही एक्स, इथला जो करंट जो चालला हा 1 प्लस 2 व्ही एक्स चालला सर याच्यातून, आणि बस. म्हणजे इथं हा ड्रॉप तुम्हाला भेटलेला आहे. 1 प्लस 2 व्ही एक्स हा ड्रॉप इथं तुम्हाला भेटलेला आहे. मग तुम्हाला त्याचा यूज करायचा आहे का, तो मग कसा यूज होणार आहे सर, बस हे तुम्हाला फक्त नोटेशन लिहायसाठीच त्या करंटचं काम होतं. आता तुम्ही लावा इथं लूप, आता लावायचं आहे लूप. लूप पुन्हा तेच करायचं आहे, इथून स्टार्ट करायचं आहे. पहिले भेटूला -10, नंतर तुम्हाला भेटेल अधिक व्ही एक्स, नंतर भेटूला -2, नंतर भेटला प्लस व्ही टी. हा शेवटी प्लस व्ही टी जो भेटेल त्याचा लूप लावल्यानंतर जे आन्सर येईल ते काय भेटते आपल्याला, आर इज इक्वल टू व्ही बाय आय असते. हे तुम्हाला माहिती आहे. आय व्ही जो भेटला तो टोटल व्ही आपल्याला काढायचा आहे आणि आय 1 एम्पियर आपण दिलेला आहे. म्हणजे नेहमीच फक्त तुम्हाला आर इक्वॅलंट जर विचारलं, व्ही टीची व्हॅल्यू जे येईल तुमची आता, जे तुम्ही आता सॉल्व करणार, व्ही टीची जे व्हॅल्यू येईल अपॉन आय. आय किती आहे, आय जो 1 एम्पियर दिला तोच. मग आयची व्हॅल्यू नेहमी 1च असते. म्हणून जे 1 का बरं असते, कारण 1 आपण दिलेलं असते आयची व्हॅल्यू 1. सो आपल्याला व्ही टीची व्हॅल्यू जी आता तुम्ही लूप लावाल, लूप लावून दाखवा सर आम्हाला, तसं जमणार नाही. ओके, सो इथून लूप लावला आपण. पहिले काय भेटलं सांगा मला, मी लिहितोय ते बरोबर आहे का सर. पहिले मला -10 भेटलं. करेक्ट आहे की रॉंग आहे ते तुम्ही सांगा मला. करेक्ट आहे की रॉंग आहे तुम्ही मला सांगा. करेक्ट आहे की रॉंग आहे लवकर सांग. घ्यायचं का बरोबर आहे, काय नाही रॉंग आहे. का रॉंग आहे, काय रॉंग आहे, इथे हा जो सोर्स आहे हा डिपेंडंट आहे का इंडिपेंडंट आहे सर, याला तो शॉर्ट सर्किट करायचा आहे सर. तो काय करताय तुम्ही. सो हे स्टेप तुम्हाला सांगतोय मी की इथे एकाला तर माहिती आहे ओपन ठेवायचं, मग दुसऱ्याला करू शकतो. यस, दुसऱ्याला आपण शॉर्ट करू शकतो. यावेळेस याला घ्यायचं काम नाही आहे, याला तुम्ही शॉर्ट करू शकता डायरेक्ट. पण या याला जो आहे, जो डिपेंडंट आहे त्याला आपण शॉर्ट किंवा ओपन काहीच नाही करू शकत. व्होल्टेज सोर्स आहे म्हणून याला तुम्ही शॉर्ट करू शकता. मग यालाच आपण शॉर्ट केलं. या शॉर्ट केल्यानंतर आता इक्वेशन किती सिंपल बनली, कशी, इसको मिटा देंगे ना, सब कुछ ही मिटा देंगे तुम्हारे लिए. तर आता मिटा देंगे. तर इथं काय केलं आपण, हा याला काहीच नाही केलं. पुन्हा सांगतो एकदा पुन्हा, ए बी टर्मिनल असते त्याच्या अक्रॉस जर फक्त आर टी एच विचारलं तर काय करायचं, एक सिंपल करंट सोर्स घ्यायचा. ही एक टेक्निक आहे फाइंड करायची. हा करंट सोर्स 1 एम्पियर देऊन द्यायचा याला, म्हणजे 1 एम्पियर इकडे चालला, हा 1 एम्पियर इथपर्यंत आला. याच्या अक्रॉस जे काही व्होल्टेज भेटेल ते आपल्याला काढायचं आहे. ओके, मग 1 एम्पियर इथं आला, 2 व्ही एक्स इथं आहे. आणि याचं काय करायचं आहे, तर आर टी एच जेव्हा काढायचं असते तर आपल्याला माहिती आहे व्होल्टेज सोर्स काय करत असतो, आपण शॉर्ट सर्किट करत असतो. म्हणून आपण काय करायचं, याला शॉर्ट सर्किट करून टाकायचं. क्लियर. इसको क्यों नहीं हाथ लगाए, क्योंकि ये डिपेंडंट सोर्स है. झालं. मग इथून असं गेलं, याच्या अक्रॉसचं व्होल्टेज तुम्हाला माहिती आहे. इथलं व्होल्टेज तुम्हाला ऑलरेडी भेटलेलं आहे का नाही भेटलेलं आहे. यस,
ऑलरेडी तुम्हाला भेटलेला आहे याच्या अक्रॉस व्होल्टेज किती आहे, Vx आहे. मग इक्वेशन कशी लिहिणार आहे तुम्ही, इक्वेशन कशी लिहिणार आहे, इथून लूप लावायचा, इथं पहिले Vx आला तर प्लस Vx घेतला सर आम्ही, त्यानंतर आला सर आम्हाला काय आला, आम्हाला 2 आला सर, नंतर आला सर Vt, काय आला आहे Vt आम्हाला आलेला आहे, इज इक्वल टू काय लिहिसान तुम्ही, इज इक्वल टू लिसन 0. मग इथं 2 अननोन आहे, आता कसं करायचं, इथं 2 अननोन आहे, आता कसं करायचं सर, तर दुसरी एक इक्वेशन लिहू शकता ना, हा जो करंट आहे यामधला करंट किती आला आहे, दोघांची समेशन किती झाली पहिले, हा 1 एम्पियर इकडनं आला, 2 + 2Vx इकडे आला, म्हणजे इकडे किती करंट फ्लो होत आहे, करंटकडे लक्ष द्या, करंट सर 1 एम्पियर हा आणि प्लस खालून आला तर 2x, हा 2Vx असा करंट यातून फ्लो होत आहे. बट ॲक्च्युली याचा स्वतःचा इंडिव्हिज्युअल करंट आपण काढू शकतो ना, जे तुम्हाला मागे सांगितलं आहे मी, कसं सांगितलं आहे, तर Vxच्या 1 ओमच्या अक्रॉस Vx आहे, तर V/R हे तर त्याचं व्होल्टेज, हे त्यातलं स्वतःचं काय झालं, करंट झाला, आणि तोच करंट आपल्याला इथं असा दिलेला आहे की 1 + 2Vx. Vxची व्हॅल्यू काढा पटकन, किती होईल याच्यावरनं, हा 1 + 2x म्हणजे KCLने आपण 1 + 2x काढला, बट ॲक्च्युली त्याच्यानुसार तो होता, प्लस येणार आहे का मायनस येणार आहे, कारण याची डायरेक्शन कुठे आहे, बाहेर आहे, आणि हा जो Vx दिलेला ऑलरेडी आतमध्ये त्याचा सिम्बॉल प्लस आहे, म्हणजे याच्यामधला करंट आतमध्ये येतो आहे, आणि आता जो KCLनुसार आपण काढला तो त्याच्या इकडे साईडनं आतमध्ये जात आहे, म्हणून हा मायनस घेतला, इथं मायनस साईन घ्यायचा आहे, म्हणजे तो जो Vx आपण ऑलरेडी पहिले काढला, म्हणजे कुठला, हा इकडचा Vx ऑलरेडी तो Vx लिहिला, आणि जो दुसरा करंट आहे, दुसरा करंट म्हणजेच हा KCLनुसार जे समेशन केली आपण 1 + 2x, हा 1 + 2x पण एक करंट त्यामधून जातोय, पण आता हे दोघं सेम आहेत का, नाही, कारण हा डायरेक्शन इकडे जातोय 1 मध्ये, आणि हा या एंडनी 1 मध्ये शिरतोय, म्हणजे हे दोघं एकमेकांचे अपोजिट आहे. म्हणजे आता काय करू शकतो मी की Vx इज -1 प्लस आहे का आतमध्ये -2x, क्लिअर. आता Vx ची व्हॅल्यू काढा, हा 2x गेला इकडच्या साईडला आला, ॲडिशन झाली 3x इज इक्वल टू झाले -1, ओके. म्हणजे 3Vx, Vx ची व्हॅल्यू किती झाली, -1/3. -1/3 ची व्हॅल्यू या पहिले या इक्वेशनमध्ये तुम्ही टाका, तुम्हाला काय आन्सर भेटते, V इज इक्वल टू येते 7/3. ओके, ही व्हॅल्यू इथं टाकली, त्यानंतर आपल्याला ही व्हॅल्यू भेटते, हे जर व्हॅल्यू आल्याशी तुमचा करेक्ट आन्सर आहे. बाकी स्टेप तुम्ही सर्व चेक करा. हे 2 एक्झाम्पल तुमच्या होमवर्कसाठी आहेत. कसे, इथं फक्त प्रॉब्लेममध्ये थोडासा चेंज केलेला RTH काढायचं होतं, हे टेक्निक तुम्ही यूज करा, 1 एम्पियर करंट सोर्स करून तुम्ही व्होल्टेज काढा. दोन्ही करू शकतो आपण, व्होल्टेज सोर्सही यूज करू शकतो आणि करंट काढू शकतो, किंवा करंट सोर्सही यूज करू शकतो, व्होल्टेज काढू शकतो. तर जे बेस्ट आहे किंवा जे चांगली जास्त आहे ती कुठली आहे, नेहमी करंट सोर्स जर आपण 1 एम्पियरचा दिला आणि व्होल्टेज कॅल्क्युलेट केलं, कारण ते KVL लावणं तेवढं सोपी आहे, ते केलं तर आपल्यासाठी बेटर राहते. यातही आपल्याला RTH विचारलेला आहे, तुम्ही ट्राय करा, जे आन्सर आलं ते कमेंट करा, नाही आलं तर मी त्यावर क्लास घेणार आहे, सोडणार नाही आहे. माझा उद्देश आहे की तुम्हाला जमलं पाहिजे. हे पण एक्झाम्पल व्होल्टेज आणि RTH काढायचं आहे. ओपन सर्किट व्होल्टेज काढण्याचं पांचटच आहे, याच्यात काही विचारच नाही आहे, कारण की हे ओपनच आहे डायरेक्ट, आणि ओपन आहे तर यात ड्रॉप होणारच नाही आहे, म्हणजे हे A आणि B इथलंच आहे सर, इथं सिम्पल KVL इथला जो ड्रॉप आहे तो मी तो काढू शकता, त्यात काही मोठी गोष्ट नाही आहे. फक्त आता प्रश्न कुठे येते सर, RTH विचारला तर, मग RTH विचारला पुन्हा काय करायचं, करंट 1 एम्पियरचा करंट सोर्स देऊन द्यायचा, आणि ज्या अक्रॉस जे व्होल्टेज येते ते आपण कॅल्क्युलेट करायचं, झालं. R इज इक्वल टू ते जे व्होल्टेज आलं आपण 1 एम्पियरचा 1 आहे, त्याला VT नाव देतो आपण, टोटल व्होल्टेज म्हणून. असं फक्त जे VTचं आन्सर आलं तेच तुमचा RTHचा आन्सर. असं काही डिफिकल्ट टास्क आहे का, असं काही नाही आहे. ओके, क्लिअर. हे झाला 10 नंबरचा क्वेश्चन. 11 नंबरचा सिमिलर क्वेश्चन तोच आहे. आयची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आयची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी सिम्पल इथं तुम्ही काय लावू शकता, इथं तुम्ही नोड लावायच्या पहिलेच जिथं KCL लागू शकते, इथून आय आला, इथून 5 आय आला, तर इथून किती जाणार आहे ब्रांचमधून सांगायची गरज आहे काय. हा आय इकडनं आला, इथं झाला आय, 5 एम्पियर इकडनं आला, म्हणजे इथं या ब्रांचमध्ये किती करंट आहे, आय + 5, जो 5 एम्पियर आहे हा इकडनं करंट आला. इथं दादा तुम्हाला लूप लावायची काही सांगावं लागते का आता, कारण इथला ड्रॉप झाला 2 × I. यस, इथला ड्रॉप किती झाला +3. आयची व्हॅल्यू किती इथं, I + 5 आहे, म्हणजे करंटची व्हॅल्यू आहे त्या ब्रांचमधली. झालं, इथला हा झाला ड्रॉप आणि इथला हा ड्रॉप. एक KVL जर लावला तुम्ही तर इथून सुरू करायचं, वजा चिन्ह आलं, -20 आलं, -20 वरती गेले, प्लस चिन्ह आलं, +2I झालं. देन इकडे समोर आलं नोडपासून, इथं आला प्लस चिन्ह,
+3 इंटू करंट किती आलं होतं I+5. त्यानंतर पुढे आले खाली, इथं भेटलं तुम्हाला पॉझिटिव्ह पुन्हा +3 आहे इज इक्वल टू 0 झालं. आय अननोन आहे, या सगळ्यांची ॲडिशन करा आणि करंटची व्हॅल्यू काढा आणि सांगा करंट इज इक्वल टू काय आहे. तर क्लिअर. असं तुम्हाला वडवड एक्झाम्पल सॉल्व करावं लागतील, प्रॅक्टिस करू करू येते. असं 12वं एक्झाम्पल आहे, यातही काहीच नाही, करंटची व्हॅल्यू काढायचं. गेटमध्ये आलेला क्वेश्चन आहे. आता गेटमधला क्वेश्चन जर तुम्हाला जमला तर समजून घ्या की तुम्हाला ट्रान्सकोमध्ये कोणी या नेटवर्कच्या अशा प्रॉब्लेमपासून काही दूर जाऊ शकत नाही. तुम्ही आरामात पटकन ते क्वेश्चन सॉल्व करणार आहे आणि लॉंग जंप घेणार आहेत, कारण लॉंग जंपच घ्यायचे आहे तुम्हाला कमी टाईममध्ये. लॉंग जंप घेऊन तुम्ही जर म्हणसाल मी रनर करत जातो, रनिंग करत जातो, नाही, तुम्हाला असं हे कॉम्पिटिशन मागे सोडायचं आहे. त्यासाठी तुम्हाला उडता आलं, उडण्यासाठी हे तुम्हाला कन्सेप्ट माहिती पाहिजे, जे आता आज शिकवले डिपेंडंट सोर्सवाले. ओके, चला ठीक आहे. नेक्स्ट क्लासमध्ये काय करू आपण आता, 13वं पण एक्झाम्पल आहे, हे पण गेटमध्ये आलं आहे. ट्राय करा. नेक्स्ट क्लासमध्ये काय असणार आहे, नेक्स्ट क्लासमध्ये आपलं सध्या तर मी तुम्हाला पहिले थँक्यू करतो. ओके, नेक्स्ट क्लासमध्ये AC सर्किट ॲनालिसिस आहे. काय कुठलं काय बोल राहिलो मी, ऐकू आलं का तुम्हाला? AC सर्किटचं काय काम आहे सर? नाही बस झालं आमचा नेटवर्क खतम करा सर. अरे असं नाही आहे दादा. महत्त्वाचं काय आहे की जेव्हा तुम्हाला जेव्हा सिरीज आरायची असते ना, R, L आणि C सिरीजमध्ये लागतात, तर तेव्हा आपल्याला ते समजलं पाहिजे की AC मध्ये काय असते, किंवा ते तिघा जेव्हा RLC पॅरललमध्ये जेव्हा लागतात तर तेव्हा काय फरक पडते. का बरं? कारण आतापर्यंत जे शिकलो तर DC शिकलो आपण, पण याला आपण देणार आहे कुठला सप्लाय? AC. कुठला सप्लाय देणार आहे याला? सप्लाय AC आली तर काय आलं सर? ACचं काय अर्थ आहे सर? AC आली तर फ्रिक्वेन्सी आली म्हणून काय झालं? रिॲक्टन्स आला. रिॲक्टन्स म्हणजे काय असते? ओमेगा इंटू L किंवा 1/ωc. तो रिॲक्टन्स आला. कॅपॅसिटन्ससाठी 1/ωc. फ्रिक्वेन्सी आली. मग दोघांची फ्रिक्वेन्सी आली तर मग कंडिशन येते रेझोनन्सची कंडिशन सुद्धा येते. काय येते? एक रेझोनन्सची कंडिशन. ते रेझोनन्स, सिरीज रेझोनन्स, पॅरलल रेझोनन्स, क्वालिटी फॅक्टर, हे सगळे मी एका क्लासमध्ये क्लिअर करणार आहे. ते महत्त्वाचं आहे, कारण ते बाकीचे विद्यार्थी करत नाहीत. तो प्रश्न आला, तुम्हाला जमेल, बाकीच्यांना नाही जमेल, तेच तुमचं ॲडव्हान्टेज आहे. ओके, थँक्यू सो मच. आता नेक्स्ट क्लासमध्ये करू आपण. थँक्यू सो मच.